पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की स्पर्धेच्या युगामध्ये 2026 आणि 2027 ज्याला काही करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी लेखणी आणि पेन घेऊन आपण दिवस रात्र अभ्यास केला पाहिजे। कारण तुम्हाला माहित आहे प्रत्येक डिपार्टमेंट रोज जाहिरात देत आहे, रोज जाहिरात। एकही डिपार्टमेंट असा राहिला नाही तिथं जाहिरातच नाहीये। रोज तुम्ही आज जर बघितलं असेल सकाळी 8650 पदाची एक जाहिरात आली, त्यानंतर काल जर बघितलं असेल 12000 पदाची एक जाहिरात आली। म्हणजे रोजच्या रोज नवीन नवीन विभागाचे काय येत आहे, जाहिरात येत आहे। पण याच्यात जर कोणी जर जागा झालं नाही समजा, पण प्रत्येक परीक्षेमध्ये करंट घडामोडीशिवाय पर्याय नाहीये। आणि करंट घडामोडी अशा असाव्या ज्या जीएस बेस असाव्या। कशा असाव्या? जीएस बेस। आणि म्हणूनच पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम हे दर आठवड्याला एक वीकली घडामोडी आपल्या लेक्चर घेत असते। आणि त्यामुळं हे संपूर्ण पीडीएफ आपण पार्थ बुलेटिन मध्ये टाकत असतो। कशामध्ये टाकतो? पार्थ बुलेटिन मध्ये। तर चला तुमचं या ठिकाणी मी स्वागत करतो। चला, पहिली न्यूज आपण बघणार आहोत केव्ही सुब्रमण्यम। लक्षात घ्या, महत्वाची घडामोड आहे, महत्वाची न्यूज आहे। केव्ही सुब्रमण्यम यांना बघा जागतिक दर्जाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे। बघा, केव्ही सुब्रमण्यम हे शिकागोचे माजी विद्यार्थी आहे आणि बघा पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय आहे। बघा पुरस्काराचा इतिहास, शिकागोतला महत्वाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। आणि बघा 1941 मध्ये स्थापन झालेल्या या पुरस्काराच्या 85व्या वर्षाच्या इतिहासात बहुमान मिळणारे पहिले भारतीय आहे। बघा, बहुमान मिळणारे पहिले भारतीय आहे। अर्थ आहे बघा, हरकत नाही। बघा, बहुमान मिळणारे पहिले भारतीय केव्ही सुब्रमण्यम। बघा, केव्ही सुब्रमण्यम यांना जागतिक दर्जाचा जो पुरस्कार मिळालेला आहे, तर हे पुरस्कार मिळवणारे जगातले 14 नोबेल लोक आहेत। जगातले 14 नोबेल लोक आहे आणि त्याच्यामध्ये केव्ही सुब्रमण्यम। आता केव्ही सुब्रमण्यम हे कोण आहे? तर हे भारताचे माजी आर्थिक सल्लागार आहे। भारताचे माजी आर्थिक सल्लागार, लक्षात घ्या। त्याचबरोबर सध्या केव्ही सुब्रमण्यम कोण आहे? जागतिक बँकेमध्ये भारतीय व्यक्ती म्हणून सभासद असते आणि वर्ल्ड बँकेमध्ये भारतीय प्रतिनिधित्व म्हणून एक संचालक असते। लक्षात घ्या, त्या संचालक बोर्ड ऑफ बॉडीमध्ये केव्ही सुब्रमण्यम म्हणून व्यक्ती सध्या भारतीय प्रतिनिधित्व करत आहे। लक्षात घ्या, तर केव्ही सुब्रमण्यम अतिशय महान तज्ञ व्यक्तिमत्व आणि यांचं काय झालेलं आहे, या ठिकाणी निवडीचं सगळ्या स्तरामधून स्वागत करण्यात येत आहे। बघा, साधारणतः कोविड-19च्या काळात सप्लाय साइड म्हणून संकट मोचन त्यांनी काम केलं। बघा, कोविड-19चा काळ होता, या काळात ते आर्थिक सल्लागार होते। भारतामध्ये संपूर्ण संकट होतं, जसं की 1991 ला भारतामध्ये संकट आलं होतं आणि त्यानंतर परत 2 वेळाच भारतात, लक्षात घ्या, आर्टिकल 360 लावण्याचं संकट होतं भारतात। फायनान्शियल इमर्जन्सी, वित्तीय संकट 2 वेळा होतं। एक म्हणजे 1991 ला आणि हे म्हणजे कोविड-19च्या काळात आली होती परिस्थिती। सरकारनं तर रोखे विकायला सुद्धा काढले होते, आर्टिकल 261, लक्षात घ्या। तर याच्यातलं तुम्हाला रोखे, सार्वजनिक रोखे आपण म्हणतो पब्लिक अकाउंट, हे सुद्धा सरकारने काय केलं होतं, विक्रीला काढले होते। परंतु या सगळ्या याच्यातून आपल्याला केव्ही सुब्रमण्यम या माणसानं संकटातून काढलं। भारतीय इतिहासात पुस्तकात याचं नाव लिहिलं जाईल। कोविड-19 नवीन पुस्तकात हा जीएस झाला। कोविड-19 हा आजार विज्ञानमध्ये रोग झाला आणि इकॉनॉमीमध्ये हा काय झाला, आर्थिक रणनीतिकार झाला। लक्षात घ्या, आता आपले पंचवार्षिक योजना, नीती आयोग हे सगळं बंद राहील। भविष्यात ह्या गोष्टी जाईल पुस्तकात ऍड होतील। बघा की कोण कशा प्रकारे आपल्याला संकट आणलं, बरोबर आहे। चला, तर हे 17वे मुख्य आर्थिक सल्लागार होते पंतप्रधान धोरणाचे आणि कोविड-19च्या काळात यांनी व्हीसेफ, लक्षात घ्या, नावाचं रिकव्हरी दिलेला विश्वास आहे। लक्षात घ्या, आता व्हीसेफ, लक्षात घ्या, व्हीसेफ म्हणजेच काय, यानं काय केलेलं आहे की जे काही श्रीमंत लोक आहेत, श्रीमंत लोक, तर यांच्या जवळ शिल्लक निधी आहे, बरोबर, जो बँकेमध्ये ठेवला होता, तर या निधीचा वापर करून सर्वसामान्य लोकांना गरजा भागवण्याचं काम या आर्थिक सल्लागारानं भारत सरकारला दिलं। आणि भारतातले जे महान उद्योगपती आहेत, ज्यांच्या 10% लोक आहेत आणि त्याच्याजवळ भारताचा जेवढा पैसा आहे तेवढा कोणाच जवळ नाही, आणि या लोकांजवळ त्यांनी काय केलं, झोळी फैलवली आणि या लोकांजवळ सांगितलं तुमच्या जवळचा जो शिल्लक पैसा आहे तो सरकारला वापरायला द्या। म्हणजे आरबीआय जवळचा पैसा तर घेतलाच, वर्ल्ड बँक, IMF जवळ पैसा आपण घेतलाच कोविड-19च्या काळात, कारण जागतिक महामारी होती। भारतातल्या प्रत्येक माणसाला वाचवणं गरजेचं होतं। लक्षात घ्या, तुम्हाला माहित आहे 2016 ला नोटबंदी झाली, संकट होतं वित्तीय। 2019 ते 22 दरम्यान संकट आलं भारतावर कोविड-19चं, आणखीन भारतावर संकट आहे।
लक्षात घ्या, लॉकडाऊन, गॅस लॉकडाऊन लागलाय. लक्षात घ्या, पेट्रोल डिझेल लॉकडाऊन आहे. म्हणजे लक्षात घ्या, संकट आहे, हे मानवी संकट आहे. थैमान मागलेला आहे, घरात दारात लोक रस्त्यावर उरलेले आहे. गॅस सिलेंडरचा घेऊन लोक रस्त्यावर घेऊन पायपीट करत आहे. 10 किलोमीटर 12 किलोमीटर सकाळी 7 वाजता 5 वाजता लाईन लागली आहे. जसं नोटाबंदीच्या काळात लागली होती त्याच प्रकारची लाईन हे काही दिवसानं तुम्हाला लागताना दिसतील. परंतु या ठिकाणी तुम्हाला माहित आहे, आजपर्यंत आपण अशा प्रकारचे प्रकल्प काऊन नाही केले. आज तुम्हाला माहित आहे, महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रकल्प बायोगॅस प्रकल्प उत्तर वाढवणा या ठिकाणी घोषित केलेला आहे सरकारनं. 2012 ला घोषित केलं होतं, पण आजपर्यंत पूर्ण झालं नाही. विदर्भातला अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. उत्तर वाढवणा, सोनवाडा, नेर तालुक्यातलं एक गाव आहे. या ठिकाणी बायोगॅस प्रकल्प जो की महाराष्ट्रातला सर्वात मोठा होत आहे. हे जर झालं समजा तर तुम्हाला शेकडो नव्हे तर लाखो लोकांना जॉब सुद्धा मिळेल. परंतु याला आजपर्यंत सरकारनं निधी दिला काऊन नाही, बरोबर आहे, किंवा हे चालू झालं काऊन नाही. तर असे बरेचसे प्रश्न आहेत. परंतु आर्थिक सल्लागारानं त्यावेळेस सांगितलं होतं बऱ्याचशा गोष्टी. आपण काय केलं होतं, वी सेफ हे रिकव्हरीचा दिलेला प्लॅटफॉर्म होता आणि आर्थिक पाहणी अहवाल यांनी केलं आणि भारताच्या स्वावलंबनाचा त्यांनी काय केला, पाया केला. दुसरी गोष्ट, या के.व्ही. सुब्रमण्यम यांचं व्यक्तिमत्व तुम्हाला माहित आहे, जगातल्या महत्वाचं विद्यापीठ आहे, बरोबर आहे. आणि त्या जगातल्या महत्वाचे जे विद्यापीठ आहे, IIT कानपूर, IIM कलकत्ता आणि शिकागो विद्यापीठ, या तिन्ही विद्यापीठमध्ये टॉप रँक असणारे ते विद्यार्थी, टॉप रँकनं. आणि त्या तिन्ही विद्यापीठाकडून डिस्टिंक्ट अल्युमिनस पुरस्कार त्यांनी काय केलेला आहे, प्राप्त केलेला आहे. असा पुरस्कार प्राप्त होणारा तो पहिला भारतीय, लक्षात घ्या, पहिला. कारण भारताच्या बाहेरच पुरस्कार लोकांना भेटले, भारताच्या बाहेर, लक्षात घ्या. आणि सध्याची भूमिका त्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये काम करत आहे, IMF मध्ये काम करत आहे, लक्षात घ्या. आपण वर्ल्ड बँक सांगितलं, IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, लक्षात घ्या. वर्ल्ड बँकेची जुळी बहिणी आपण म्हणतो IMF ला. तर या ठिकाणी वॉशिंग्टन DC अमेरिका, बरोबर आहे, या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. पुस्तकाचं नाव तुम्हाला पुस्तक विचारलं जाईल बघा. तुम्हाला या के.व्ही. सुब्रमण्यम यांनी कोणतं पुस्तक लिहिलं, इंडिया @100, लक्षात घ्या, इंडिया @100. बघा, पुस्तकं फार विचारतात तुम्हाला. के.व्ही. सुब्रमण्यम याला जगातल्या सगळ्या विद्यापीठाचा पुरस्कार भेटला. जे जगातल्या महान विद्यापीठातले भारतातले 2 विद्यापीठ आहे, कानपूर आणि कलकत्ता, आणि शिकागो विद्यापीठ. आणि आजपर्यंत 14 नोबेल विजेत्यांना मिळालेला पुरस्कार भारताच्या पहिल्या व्यक्तीला भेटला, तो के.व्ही. सुब्रमण्यम. याला मिळण्याचं कारण कोविड-19च्या काळात भारतीय लोकांना वाचवण्याचं काम आणि अर्थव्यवस्था. आणि आज मला सांगा, भारत नंबर 3 ला पोहोचला. साधी गोष्ट नाही. याचं क्रेडिट घोषित नाही झालं, घोषित मध्ये आपण 4थ्या नंबरला, परंतु अघोषित मध्ये आपण 3रा नंबर लाव. आणि याचं क्रेडिट तुम्हाला जाते के.व्ही. सुब्रमण्यम आणि दुसरं जाते निर्मला सीतारामन. निर्मला सीतारामन तुम्ही काही म्हणा, कारण एका बाजूने बघा, सरकारनं फुकटच्या गोष्टीच्या योजना बंद करण्याची कात्री चालू आहे. एका बाजूने ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सरकारनं काय केलं, मधला भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, बरोबर आहे. म्हणून के.व्ही. सुब्रमण्यम याला जागतिक दर्जाच्या विद्यापीठाचा पुरस्कार प्राप्त झाला. आणि याचं पुस्तकाचं नाव आहे इंडिया @100. सध्या हे IMF मध्ये काम करत आहे. आणि यापूर्वी तुम्हाला माहित आहे, आपले वित्तीय सल्लागार होते, प्रधानमंत्रीचे विविध सल्लागार असतात, त्यामधले एक सल्लागार व्यक्तिमत्व म्हणून यांचं नाव आहे के.व्ही. सुब्रमण्यम. यांचं नाव तुम्ही विसरू नका. पुढे झाला, ICC T20 वर्ल्ड कप 2026 झालेला आहे. बघा, ICC T20 वर्ल्ड कप सर्वांना माहित आहे. यजमान राष्ट्र बघा, यजमान राष्ट्र 2 राष्ट्र होते बघा. यजमान म्हणजेच काय, ज्या राष्ट्रामध्ये वर्ल्ड कप होते ते 2 राष्ट्र, श्रीलंका आणि भारत. श्रीलंका आणि भारत. बघा, ICC T20 वर्ल्ड कप ची सुरुवात कधी करायची तुम्हाला माहित आहे, वेल्स क्रिकेट क्लब आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट क्लब यांनी संकल्पना मांडली T20 ची 2000 ला. T20 लक्षात घ्या, 20-20 षटकाचा सामना व्हावा अशी संकल्पनाच मान्य नव्हती. आपल्या तुम्हाला माहित आहे, क्रिकेटचा गेम पहिले 60 ओव्हरचा, नंतर 50 ओव्हर झाला, आता अलीकडे 30 ओव्हरचा होण्याच्या मार्गावर आहे. आता T20 झालाय. 50चा आपल्याला वनडे मालिका माहित होती. परंतु या ठिकाणी तुम्हाला माहित आहे, ऑस्ट्रेलिया क्रिकेट क्लब आणि इंग्लंड क्रिकेट क्लब, जे की सर्वात जास्त ज्याच्यामध्ये क्रिकेट खेळला जातो, ज्यांनी क्रिकेट हा संशोधन केला, तो म्हणजे इंग्लंड हा देश, बरोबर आहे. लगान पिक्चर तुम्ही बघितला असेल. आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती नव्हतं, आपण गिल्ली दंडे खेळणारे लोक, आपल्याला बॅट बॉल माहित नव्हतं. परंतु गोऱ्या लोकांना हरवून आज आपण वर जातोय, बरोबर आहे. काही राष्ट्राच्या आपल्या क्रिकेटला जास्त महत्व असं आहे, हॉकीपेक्षा आपण क्रिकेटला जास्त महत्व देतो, कारण हॉकी आपल्याला माहितीही नाही. काही लोकांना जर विचारलं हॉकीमध्ये किती खेळाडू असतात, काही लोकांना माहिती राहणार नाही.
हॉकी मधला कप्तान कोण आहे काही लोकांना माहिती राहणार नाही, परंतु लोकांना WPL माहिती आहे, लोकांना IPL माहिती आहे, लोकांना T20 माहिती आहे, लोकांना टेस्ट माहिती आहे, टेस्ट ट्रॉफी चॅम्पियनशिप माहिती आहे, सगळंच माहित आहे. किती खेळाडूला किती बोली लागली. अलीकडे कबड्डीचा खेळ वाढत आहे, प्रो कबड्डी. पहिले कबड्डी सुद्धा दुर्लक्षित होता, परंतु अलीकडे प्रो कबड्डीमुळे कबड्डीचा योगदान, खेळाचं योगदान वाढत आहे. बरोबर आहे. कुस्ती सारखा खेळ आपलाय, कबड्डी सारखा खेळ आपलाय, खो खो सारखा खेळ आपलाय महाराष्ट्राचा महत्वाचा. परंतु आता तुम्हाला माहित आहे प्रसिद्धी मिळते T20ला, तर 2000ला याची संकल्पना मांडली. इसवी सन 2000ला क्रिकेट T20ची संकल्पना मांडली. लक्षात घ्या, इंग्लंड बोर्डनं मांडली, त्यानंतर याला संमती दिली ऑस्ट्रेलिया बोर्डनं, आणि म्हणून 2 देशांमध्ये पहिला T20चा सामना झाला 2001ला. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, T20चा सामना सर्वात पहिल्यांदा कोणाकोणामध्ये झाला, तर 2001ला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड मध्ये झाला. मग अशा प्रकारचं भारत T20 कधी खेळला सर्वप्रथम, तर 2005ला. लक्षात घ्या, भारत हा सर्वप्रथम 2005ला T20 खेळला. लक्षात घ्या, 2005ला. तोपर्यंत भारताला माहितीही नव्हतं T20 काय आहे. T20चं योगदान आपल्याला माहित नाही. सचिन तेंडुलकर सारखे मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव ज्याला म्हणतात, त्यासारखा माणूस सुद्धा क्रिकेटच्या पंढरीमध्ये आला, ज्याने सर्वप्रथम 200 धावसंख्या उभारली, तो सचिन तेंडुलकर. आणि नंतर रोहित शर्मा सारख्या माणसानं 201 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा त्या माणसानं विक्रम करून टाकलं. इथपर्यंत रोहित शर्मा आज अलीकडे तर 300च्या वर धावसंख्या जाऊ शकते T20 मध्ये 20 षटकातनी. पहिले साधारणतः 50 षटकात सुद्धा जात नव्हतं. आणि हे T20चं संशोधन तुम्हाला माहित आहे भारतामध्ये. त्यानंतर तुम्हाला माहित आहे 2005ला हे सुरुवात झालं, परंतु भारतामध्ये घरेलू क्रिकेट सुरू झालं. त्याचं नाव आहे ICL, इंडियन क्रिकेट लीग. 2003-2004 इंग्लंड क्रिकेटच्या बोर्डावर आपल्या भारतामध्ये सुरू झाला ICL, आणि ICL ची संकल्पना मांडली भारतामध्ये पहिल्यांदा. नाबाद 183 धावाची धावसंख्या करून झिम्बाब्वेला हरवून सेमीफायनल नंतर आपण फायनल मध्ये जाणारा भारत, तो म्हणजे क्रिकेटचा देव कपिल देव, कर्नल ज्याला आपण म्हणतो कपिल देव. 1983ला ज्यांनी आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिलं, त्यांनी काय केलं, ICL इंडियन क्रिकेट लीग ची संकल्पना मांडली. कपिल देव, बरोबर आहे, कपिल देव. लक्षात घ्या, कपिल देवच्या चित्रपट आहे याच्यावर आधारित ICL. तर हे ICL ची संकल्पना मांडली, आणि नंतरच्या काळात आपण हे बंडखोर असल्यामुळे यांना आपण काय केलं, बरखास्त केलं, आणि नंतर आपण IPL ची संकल्पना भारतातली आली. आणि मग क्रिकेटचा वर्ल्ड कप सर्वप्रथम 2007ला सुरू झाला. सर्वप्रथम क्रिकेटचा वर्ल्ड कप 2007ला झाला. दक्षिण आफ्रिका, साऊथ आफ्रिका या देशामध्ये झाला, आणि याच्यात विविध राष्ट्रातले संघ सहभागी होते. भारत सुद्धा त्यांनी संघ सहभागी झाला. आणि भारतनं तुम्हाला माहित आहे शेवटच्या षटकात जोगिंदर शर्मा सारखा माणूस तो परत कधी दिसलाच नाही. जोगिंदर शर्मा आणि जोगिंदर शर्मा सारख्या बॉलरनं गोलंदाजी केली. महेंद्रसिंग धोनी भारताचे कप्तान होते, बरोबर आहे. त्या काळात महेंद्रसिंग धोनी, सौरव गांगुली सारखा, सचिन तेंडुलकर सारखा, राहुल द्रविड सारखे लोक असताना या टीम मधून काढून त्या ठिकाणी माही हा कमी वयाचा खेळाडू त्या ठिकाणी कॅप्टन झाला. त्यावेळेस मोहम्मद कैफ होता, युवराज सिंग होता, आणि त्या काळातनी भारतातनी तुम्हाला माहित आहे मॅच फिक्सिंग रवींद्र जडेजा असेल, तुम्हाला माहित आहे त्या काळात अजय जडेजा, रॉबिन सिंग यासारखे, अझरुद्दीन यांचं नाव मॅच फिक्सिंग मध्ये होतं. भारतीय क्रिकेट बोर्ड ज्या प्रकारे वेस्ट इंडिजचा बोर्ड होता त्या प्रकारचं भारतीय क्रिकेट बोर्ड झालं. तर BCCI कडे सगळे लोक संदिग्ध भूमिकेने पाहत होते. आणि तुम्हाला माहिती तिकडे पाकिस्तानमध्ये सुद्धा मॅच फिक्सिंगचे आरोप होते. आणि या काळात कमी वयात महेंद्रसिंग धोनीवर जबाबदारी आली. आता महेंद्रसिंग धोनीला काही क्रिकेटचा काही संबंध नव्हता. हॉकी खेळणारा माणूस गोलकीपर, हा क्रिकेटमध्ये आला, फक्त गोलकीपर म्हणून याला किपिंग सुरुवात करायला लावली. आणि नंतर काय हेलिकॉप्टर शॉटनं त्याची कमाल केली की लोकांना माहीनं काय केली, जादू केली, बरोबर आहे. आता महेंद्रसिंग धोनी काऊन फेमस झाला, एक सुरुवातीच्या काळात तर फक्त केसानं फेमस झाला. सुरुवातीच्या काळात महेंद्रसिंगने धोड आला, बरोबर आहे, किती दूध पिते, 5 लिटर पिते, 10 लिटर पिते, हे चालू बातम्या, दुसरं काही नाही आहे, बरोबर आहे. लोक पाहायला जाय कोण आहे बा धोनी. आता लक्षात घ्या 2007ला शेवटच्या याच्यात तुम्हाला माहित आहे मिसबा उल्हाटनं मारला चेंडूवर जोगिंदर शर्माच्या बॉलवर, आणि श्रीसंत जो मॅच फिक्सिंगच्या टेम्परिंग मध्ये सोबत प्रीती झिंटाच्या टीम मध्ये तो होता, आणि तुम्हाला माहित आहे हरभजनने त्याच्या गालावर मारली. IPL मधला एक कॉन्ट्रोवर्सीवर झाला, आणि तिथून श्रीसंतवर ब्रँड लागला. श्रीसंत जबरदस्त बॉलर होता भारतीय टीमचा, आणि त्या ठिकाणी त्याचा ब्रँड लागला. आणि त्या याच्यात तुम्हाला माहित आहे तो वर्ल्ड कप भारताने 2007ला आपण जिंकला. तिथून भारतीय क्रिकेटला कलाटणी मिळाली.
7ला आपण जिंकलो, 11ला परत आपण काय जिंकलो, भारताचा 50 ओव्हरचा सामना 2011चा, आणि तो पण महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात. आणि त्या काळात गौतम गंभीर, वातावरण खंबीर करायला गौतम गंभीर होता, त्याला आपल्याला विसरता कामा नाही. आणि तुम्हाला माहिती आहे त्या काळात त्याची मॅच विनिंग कामगिरी होती. 2011चा वर्ल्ड कप आपण जिंकलो. मधल्या कालावधीत आपण बऱ्याचशा सेमीफायनल फायनलमध्ये गेलो, पण आपण हरलो. परत आपण कितीतरी वर्षाचा कालावधी नंतर, म्हणजे 7 नंतर डायरेक्ट 2024ला आपण परत काय गेलो, वर्ल्ड कप जिंकलो T20. जो म्हणजे रोहित शर्मा हिटमॅन, ज्याला वाटत होतं की मुंबईचा खेळाडू, मराठी माणूस रोहित शर्मा, आणि त्या रोहित शर्मानं भारताला वर्ल्ड कप जिंकवलं 2024ला. आणि त्यानंतर परत आपण घरेलू मैदानावर पहिल्यांदा कुठलाही संघ जिंकला नाही, तो भारतीय संघ 2026ला जिंकला. कॅप्टन कोण? सूर्यकुमार यादव, बरोबर आहे, जो की खेळला नाही, फक्त एकाच मॅच मध्ये खेळला USA विरुद्ध, बाकी कुठल्या संघाविरुद्ध खेळला नाही. परंतु सूर्यकुमार यादव या माणसानं सर्वात वयस्कर कॅप्टन, बघा भारतीय टीमचा वयस्कर खेळाडू आहे तो, पण तरी सुद्धा त्यानं अतिशय 30व्या वर्षातील T20 पदार्पण केलं. आणि नंतर ते T20ची कप्तानपदी यावी हे सोपं नाहीये. म्हणजे माणसाचा कमबॅक कधी येऊ शकतो. आणि अशा प्रकारचा आपण न्यूझीलंडला हा सामना हरवला. आणि T20 वर्ल्ड कप भारतानं लक्षात घ्या किती वेळा जिंकला, मग 3 वेळा. 3 वेळा ना, महेंद्रसिंग धोनीचा 2007चा, बरोबर आहे, आणि 2024चा आणि 2026चा 3 वेळा ना, 1 2 3. बघा 7ला कॅप्टन धोनी, MS धोनी, बरोबर आहे. आणि या याच्यात तुम्हाला माहित आहे स्टुअर्ट ब्रॉड या इंग्लंडच्या खेळाडूला 6 षटकार मारले होते. कोण? कॅन्सर पीडित युवराज सिंग. कॅन्सर पीडित, बघा ज्या माणसाला कॅन्सर सोबत झुंजत होता, बघा 7 पासून लागण झाली ना 11 तर त्याचं रक्त पडत होतं, रक्त, तरी सुद्धा टीम साठी तो खेळला. चोटील झालता, लक्षात घ्या. आणि चोटील होऊन सुद्धा युवराज सिंग लढला आणि कॅन्सरवर कर्करोगावर मात देऊन आताही तो जगत आहे. आणि बऱ्याचशा लोकांना तो कोचिंग करण्याचं काम करतो. आज मैदानाच्या बाहेर सुद्धा अभिषेक शर्मा सारखे काही खेळाडू असेल, संजू सॅमसन असेल, बऱ्याचशा लोकांना तो ट्रेनिंग करण्याचं काम करत आहे. तो म्हणजे युवराज सिंग. बघा 2007ला, 2024चा रोहित शर्मा, सर्वांना माहिती आहे रोहित शर्मा. आणि आता 2026ला कोण? सूर्यकुमार यादव. सूर्यकुमार यादव. आता बघा भारतामध्ये काय प्रॉब्लेम झाला, वर्ल्ड कप जिंकलो, रोहित शर्मा होता, MS धोनी होते, सगळे होते बा, पण चिकू कुठं आहे? चिकू. प्रॉब्लेम काय होता? चिकू कुठं आहे? चिकू म्हणजे कोण? विराट कोहली. मीडिया काय करते, कुठं काय नाहीये हे शोधण्याचं काम करते. भाऊ विराट कोहली काऊन नाही आला? विराट कोहलीचे गंभीरचे काही मतभेद आहे का? आता हे का पत्रकाराच्या घरात होते का भांडणं पाहिले? हा, लई माहित राहते. अरे माहित आहे का, काहीच नाही, एका बाजूनं काहीच नाही. आता विराट कोहली बिचारा थोडस आराम करत असल, किंवा घरी मॅच पाहत असल, किंवा मग अनुष्का शर्मा तिला सोडलं नसल, जाऊ नको बा तू घरीच पाय, आपण घरीच मॅच पाहू. आता लक्षात घ्या, ते कॉन्ट्रोवर्सी काम नाही. विराट कोहलीनं मग ट्विटर केलं, मी माझ्या पर्सनली कामामुळे मी तिथे जाऊ शकलो नाही, असं काही नाही, मैदानात गेलं पाहिजे. परंतु 2-3 दिवस ट्रोल झालं, ट्रोल होती. आणि ज्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे त्या गोष्टी ट्रोल होत राहते. आता तुम्हाला माहिती, तो खरात नावाचा बंधू बाबा माहित आहे, छत्रपती संभाजीनगर, अरे विशेष देलेगाचा काय बाबा लोक, हे मंत्री फिंत्री बापरे विशेष नाही आहे. आणि महिला मंडळ ते विशेष नाही, बाबाला हात दाखवा आणि हे करा ते करा, पाया पडा, बस काही तो काय करेल, काही विशेष नाही आहे. या बाबापासून जराशे दूर राहा, बरोबर आहे ना, मजा नाही आहे हे बाबा. आता काही लोक म्हणते हे आहे ते आहे, अरे एवढा करोड रुपये आपण चुरला करतो, आम्ही हे विचार करत जातो, काहीच नाही आहे. तर तो आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर पाहणं, ते बाबाची पाय धुरली. आता पाय धुवाचा व्हिडिओ दाखवला, बाकी लोक कापून बरोबर व्हिडिओ दाखवला, पत्रकार लोक, बरोबर आहे. लक्षात घ्या, त्या बाबाचे प्रकरण बरेचसे आहे. आणि तो कॅप्टन आहे. कॅप्टन म्हणजे तो एरोप्लेन माहिती आहे, कॅप्टन विमानाचा पायलट, तिथेच कॅप्टन. तो व्यक्ती एवढा महान, आणि तरी लोक, लक्षात घ्या, जेवढे शिकलेले लोक आहे ना तेवढी या भुवाबाजीच्या मागलाही आहे बरं. अडाणी माणसंच आहे असतलं नाही, हे बी फक्त शिकलेले लोक माहिती आहे का, यांचा VIP महाराज असतो, VIP. हो ना. आता माहिती आहे का, महाराज लोकांना कोणती भाषा आली पाहिजे? इंग्लिश. कारण तिला माहित आहे भारतीय लोक दक्षिणा कमी देते, आणि दुसरे लोक भारताच्या महाराजाला विदेशात घेऊन जाते मूर्ती स्थापनेसाठी, अमेरिका, लंडन, रशिया, आणि चालला सचिन आंबोरे भगवा कपडे घालून, विशेष नाही. मग तर लक्षात घ्या, असे काही महाराज लोक आहे, तर याच्यापासून जराशे दूर राहा.
दूर राहा, कोणी राहा, कोणाला काही वाटो, कोणी काही म्हणो. आज आमच्या ते आर्मीतले का प्रदीप मिश्राचा एवढा बापरे खर्च करून, बापरे बाप, सांगा तुम्ही इतका खर्च. अरे देशात काय चालू आहे काय नाही, आणि एवढं तुम्ही खर्चासाठी. अरे ठीक आहे, ईश्वराची भक्ती ठीक आहे, पण मधातलेच कन्व्हर्टर कसे रे बाबा? ईश्वराला सोडून नवीनच माणसाला तुम्ही दर्शन करू राहिले ना. ईश्वर भक्ती ठीक आहे, पण मधातले हे काहीच नाही आहे. हे सगळं पीठ पूजा करणारे लोक आहे, मधातले लोक असणारे राजकीय लोक आहेत. हे याला पाठिंबा देतात, दुसरं तिसरं काही कारण नाहीये. चौकात जाऊन QR कोड टाकलेले आहे लोकांना की तुम्ही ऐच्छिक दान करा. काही गरज नाही. हे सगळ्या मधल्या भंपकबाजी आहे. तर बघा, या प्रकारचा आपण, तुम्हाला माहिती आहे आपला कोच कोण होता? गौतम गंभीर. बघा, भारतीय टीमचा कोच गौतम गंभीर. आणि भारताला लक्षात घ्या, न्यूझीलंड या संघाला हरवलं. कोणाला हरवलं? न्यूझीलंड. लक्षात घ्या, न्यूझीलंड या संघाला आपण हरवलं. खूप आपण विक्रमी धावसंख्या निर्माण केली होती. आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे वन साइड होणारा मॅचचा सामना आपला झाला. आणि भारतानं पहिल्यांदाच, म्हणजे त्याच देशात सामना होणारा आणि त्याच देशातला यजमान राष्ट्रच पहिल्यांदा जिंकला. लक्षात घ्या, 2 वेळा T20 वर्ल्ड कप जिंकणारे इंग्लंड आहे, वेस्ट इंडिज आहे. बरोबर आहे. मॅन ऑफ द मॅच कोणाला भेटलं? मॅन ऑफ द मॅच जसप्रीत बुमराह. बूम बूम बुमराह. आणि मॅन ऑफ द सिरीज संजू सॅमसन. बरोबर आहे, संजू सॅमसनला मॅन ऑफ द सिरीज मिळाली. लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी जसप्रीत बुमराह याला मॅन ऑफ द मॅच, कारण त्यांनी 4 विकेटा घेतल्या होत्या महत्वाच्या. बरोबर आहे, महत्वाच्या विकेटा तर तशा बापूने घेतल्या होत्या. बापू म्हणजे आपला अक्षर पटेल. बरोबर आहे, अक्षर पटेलने 2024च्या T20 वर्ल्ड कप मध्ये सुद्धा त्यांची महत्वाची भूमिका होती, कारण गौतम गंभीरच्या सोबत त्या बाजूनं एका साईडनं तो कंटिन्यू खेळत होता. महत्वाच्या भूमिकामध्ये तो होता 2024ला. गौतम गंभीर सोबत नाही, विराट कोहली सोबत. लक्षात घ्या, विराट कोहली सोबत तो काय होता? कंटिन्यू नाटक होता 46-47 धावसंख्येवर. आणि त्याच्यातनी सुद्धा अक्षर पटेलची भूमिका महत्वाची होती, यावेळी सुद्धा होती. आणि हे मॅचेस कुठे झाले? तर महत्वाचा आंतरराष्ट्रीय सामना, तुम्हाला माहिती आहे जगातला सर्वात मोठा स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम. कुठला स्टेडियम? नरेंद्र मोदी स्टेडियम. त्याचं नाव आपण बदललं, सरदार वल्लभभाई पटेल याचं नाव आपण बदललं, आणि त्या ठिकाणी नरेंद्र मोदी स्टेडियम आपण ते काय केलेलं आहे, त्या स्टेडियमचं नाव. तुम्हाला माहिती आहे जगातलं सर्वात मोठं स्टेडियम लॉर्ड्स हे पहिले होतं, इंग्लंड मधलं. पण आज सर्वात मोठं स्टेडियम कोणतं झालेलं आहे? नरेंद्र मोदी स्टेडियम. आता मग इथं मॅचेस काढून गेली बा फायनलची, जास्त प्रेक्षक बसते. जास्त प्रेक्षक बसले समजा तर पैसा जास्त भेटते. पैसा कमवा लागेल ना, हा धंदा आहे. IPL क्रिकेट हा बिझनेस आहे. मोठमोठे लोक, हिरो हिरोईन, अभिनेते लोक टीमचे विकत घेतात खेळाडूला. आणि बरोबर आहे, आणि ज्याला क्रिकेट समजत नाही त्याला काय करतात, मग बायका नाचवतात, चिअर्स कर. काही लोक ते बायका पाळल्या ते, आणि काही लोक जे आडांछाप लोक आहेत ते काय करते, खेलो इंडिया खेलो. बरोबर आहे, ड्रीम 11 ते टीम लावत बसते, मटका सगळ्या बाजूने धुवू राहिली. एकही प्लेयर त्यांनी सोडला नाही आहे. आणि तुमचा नाही बे, मा धोनी आहे, नाही माने का विराट आहे, नाही मी RCB आहो, मी नाही का चेन्नई सुपर, मी मुंबई इंडियन्स. अरे तो घरचं पाहिलं, तो घरचं पाय. तू याचा आणि त्याचा काही गरज नाही. तो पॅटर्न बनवणं, तो पॅटर्न बनवलं का ते विजय मल्ल्याला का आपल्याला भारताला चुना लावून गेला. आणखी RCBच्या प्रेमातच पडतं का तू? इकॉनॉमी तुला माहित नाही मग याचा अर्थात. मग तो गावाचं नाव लिहिलं रे चांगलं, तो टीम लिहिणं, घाटंजीच्या नावाने टीम तयार कर, होते ना फेमस राहुल्या. तिथं बँगलोरले काहीच गरज नाही. बरोबर आहे ना, पण राहते काही कुचिन लेकर. चला, ICC T20 वर्ल्ड कप या प्रकारचं संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे. ते संपूर्ण PDF मध्ये माहिती आहे, हे तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर बघा, ICC T20 कुष्ठरोग मुक्त देश. बघा, कुष्ठरोग जीवाणूजन्य रोग आहे, महत्वाचा आहे कुष्ठरोग. आणि तुम्हाला माहित आहे कुष्ठरोगचा चिली लक्षात घ्या, हा देश कुष्ठरोग मुक्त म्हणून WHO ने मान्यता दिली आहे. बघा, कुठलाही रोग मुक्त जर व्हायचा असेल तर काय आहे WHO शिफारस? 3 वर्ष त्या प्रकारचा कुठलाही रुग्ण आपला आढळला नाही पाहिजे. लक्षात घ्या, 3 वर्ष. बघा, जॉर्डनला 2024 मध्ये कुष्ठरोग मुक्त म्हणून काय झालं होता, घोषणा झालं होतं. आणि जगातला आता दुसरा देश आहे चिली. कुठला देश आहे? चिली. भारतामध्ये सर्वात जास्त कुष्ठरोग वाले लोक आहेत, सर्वात जास्त. आता काही लोकांना कुष्ठरोग आहे तुमच्यापैकी, पण काही लोकांना कळत नाही. ते काय वाटते, कुरूपच आहे म्हणते. कुरूप नाही, ते वाढत जाते. पाय बघा, पायाला वेदना होत नसन, किंवा पाय तुम्हाला कडक होत असेल, किंवा हात एकदम कडक 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 होत असेल, काही दिवसानंतर ही निकामी होतील.
काही दिवसांनी बघा तुमच्या आई वडिलाचे किंवा आजी आजोबाचे हात काम करत नाही, ते म्हणते हाताले मुंग्याचे, ते माय म्हणते ते हात सरळ होत नाही, या बोटानं काहीच होत नाही म्हणते, ते कुष्ठरोगच आहे. फक्त याला उशिरा लागण झालेली आहे, तो जगू राहिला. तसंच बधीरपणा हळूहळू येणं म्हणजे कुष्ठरोगाकडे वाटचाल आहे. किंवा याच्यातून काय निघणे, पस निघणे, बरोबर आहे, वास येणे, बरोबर आहे, वेगळ्या प्रकारचा आपल्या याच्यातून काही फुटकुळ्या आपण फोडल्या तर वेगवेगळ्या प्रकारचा दुर्गंधी इतकं काय नाही, वास येणे. काही लोकांना सवय आहे बघा, काही लोक पिंपल डिंपल वाले राहते ना, एखादा पिंपल जर एखाद्या पोराचे किंवा पोराचे गालावर जर असेल ना, तो काय करते, लायब्ररीत पुस्तक घेते आणि ते पिंपल हातच लावते, असा 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 खेळतच राहते. अरे ते नॅचरल आहे, नॅचरल जाऊ दे, काही नको फोडू, काही गरज नाहीये. कारण त्याच्यानंतर जर ते पिंपल तुम्ही फोडली समजा, त्या ठिकाणी अख्खा काळा डाग तयार होते, कारण तो रक्त काळ होते, ते रक्त काळ होते. आता काही लोकांमध्ये खड्डे पडून जातात, पिंपलवाल्यांना माहित आहे का, खड्डे पडून जातात. आता ह्या गोष्टी कशा, हिटेड आपण पदार्थ बरेचसे खवरवलो, आपलं संपूर्ण आहार आहे, सगळं वातावरण आहे, सगळ्या गोष्टींमुळे अलीकडे बघा क्रीम फ्रीम न काहीच नाही. आणि काही लोक काय म्हणतात, सर माझ्या चेहऱ्यावर वांग आहे, सर मला नाही का माझ्या डोळ्याच्या खाली काळे काळे डाग पडून राहिले, सर माझ्या नाही का डोळे नाही का मला सुकू राहिले, सर सर माझी त्वचा नाही का कोरडी आहे, सर मला नाही का पिंपल येऊ राहिले, मला नाही का डॉक्टर जावं लागते. काहीच नाही, वरून क्रीम लावून काहीच उपयोग नाही. हे पोटातली बिमारी आहे, हे पोटातली बिमारी आहे. वरून काय करतं क्रीम लावून, का बसते काय ते नाही. पोटाला थंड कर पहिले, पोटातल्या सगळ्या गोष्टी बिमारी आहे. काही लोक बस खाली डाग असले ना, लई बा येले टेन्शन आहे म्हणते, टेन्शन पाहिजे काळे डाग राहिले. तसं नाही, ते वाद जरासा सायन्स घुस दिल्यात नाही तेव्हा तुला कळल काय आहे ते. कुठेही काही लावतो आपण, बरोबर आहे. चला पुढे बघा, चिली हा देश लक्षात घ्या, दुसरा देश झालेला आहे बघा. पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन याचा काय केला, पहिला देश आहे ज्यांनी हा यश मिळवले आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये स्थान याला मिळालेलं आहे. तर WHO न या प्रकारचं काय केलं आहे, संपूर्ण संशोधन केलं आहे आणि याच्यामध्ये कुष्ठरोग मुक्त देश म्हणून चिली हा दुसरा राष्ट्र आहे, दुसरा राष्ट्र आहे की ज्याला कुष्ठरोगापासून काय दिलेले आहे, पूर्ण मुक्ती. आता तुम्हाला माहित आहे WHO हे महत्वाची आंतरराष्ट्रीय संघटना आहे बघा. स्थानिक प्रसार थांबवणे बघा, कुष्ठरोग मुक्त संपूर्ण अभियान राबवायचं आपल्याला. आणि यासाठी चिलीमध्ये 1993 पासून एकही स्थानिक रुग्ण आढळलेला नाहीये. 1993 पासून कंटिन्युअसपणे. आता बघा, साधारणतः दीर्घकाळ प्रयत्न केल्यामुळे 30 वर्षाहून अधिक काळ प्रभावी देखरेख यंत्रणेमुळे आणि मोफत निदान आणि उपचारामुळे हे शक्य झाले आहे. भारतातही पण तसंच आहे. कुष्ठरोग झाला समजा तर मोफत निदान आहे. कुष्ठरोगसाठी बरेचसे लोक संस्थांना काम सुद्धा भारतात करत आहेत. त्यानंतर बघा, WHO निकष आहे, सलग 3 वर्ष एकही स्थानिक रुग्णांना आढळले त्याला काय देतो आपण, कुष्ठरोग मुक्ताचा काय देतो, दर्जा देतो. आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे चिली या राष्ट्राला भेटलाय. भारत बघा, भारताची स्थिती साधारणतः 53% रुग्ण इकडे भारतात आहे आणि विदर्भातली प्रचंड आहे. मेळघाटमध्ये तुम्ही बघा, गडचिरोलीमध्ये तुम्ही बघा, बाबा आमटे यांनी बरेचसे कुष्ठरोग प्रेमीसाठी काय केले, निवारा उभान केलेला. कुष्ठरोग एकमेकाच्या हात लावल्यानंतर फैलत नाही, होत नाही, तसं लक्षात घ्या. आणि भारत सरकारने 2007-8 पर्यंत कुष्ठरोग निर्मूलनाचे काय केलेले आहे, विविध उद्दिष्ट ठेवलेले आहे बघा. मायक्रोबॅक्टेरियम लेम्प्री या जीवाणूमुळे हा होणारा जुना संसर्गजन्य रोग आहे. जीवाणूजन्य म्हणजे याचा अर्थात व्हायरस आहे का, नाही. म्हणजे एकमेकाला हात लावल्यानं होते का, नाही. हे जीवाणूजन्य आहे, लक्षात घ्या. हा विषाणूजन्य जर असता तर गोष्ट वेगळी आहे. जसं की छिंकला तर दुसऱ्याला छिंक होते, खोकलला तर दुसऱ्याला खोकला होते. काय आहे, व्हायरस आहे. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे काही डिसीज आहे महत्वाचे, प्रसार होते. पण जीवाणूजन्य जो आजार आहे तो या प्रकारचा प्रसार होत नाही. त्याला एखादा काय होतं, संक्रमण होते आणि संक्रमणाच्या अंतर्गत तुम्हाला त्या गोष्टीचा काय होतो, प्रचार आणि प्रसार होतो. तर या प्रकारचा मायक्रोबॅक्टेरियल लेम्प्री पासून होणारा कुष्ठरोग हा आजार आहे. याच्यासाठी तुम्हाला माहित आहे भारत प्रयत्न करताना दिसत आहे, पण भारतामध्ये प्रचंड लोक आहेत. आता हे काऊन आहे कुष्ठरोगवाले जास्त, अज्ञान, निरक्षरता. आता बघा, जे खेड्यापाड्यातले लोक आहे, जे गाव भागातले लोक आहेत, त्याला कुष्ठरोग झाला बी ते लोक जात नाही, जातच नाही, कारण तिला कळतच नाही. ते फक्त काय म्हणतात, मला कुरूप झाला, मला कुरूप झाला, मला कुरूप झाला. अरे जाय ना डॉक्टर जवळ, पाय जरा असा डॉक्टर जवळ जा, विचार कर, माहिती घे, सगळं फ्रीमध्ये इलाज आहे. पण आपण घाबरतो, आपण इथे जात नाही. कुष्ठरोग मुक्त देश, लक्षात घ्या. पुढे बघा, सोशल मीडियावर बंदी कर्नाटकमध्ये बघा. कर्नाटक या राज्यामध्ये सोशल मीडियावर वापरावर लक्षात घ्या बंदी करणारा पहिलं राज्य आहे भारतात. बाकीच्या राष्ट्रात सुरू झाले, बाकीच्या राष्ट्र आपण बघितले, बरोबर आहे. आता भारतात पण सुरू झालं. कर्नाटक बनलं 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी आणणारे पहिले राज्य. आता पहा, सुरुवात तर पहिले केली, आपल्याला बरं वाटेल. आता हळूहळू हे काऊन झालं, मोबाईल वापर जास्त किंवा सोशल मीडियाचा वापर. कोरोनाच्या काळात सगळं ऑनलाईन शिक्षण सुरू झालं ना,
बरोबर आहे. जिथं जिथं ऑनलाईन, जिथे तिथं ऑनलाईन सगळ्या गोष्टी. आज मला सांगा, स्पर्धा परीक्षा असो, कुठल्याही क्षेत्र असो, प्रत्येकाला मोबाईल पाहिजेच. का झालेलं आहे? कारण ही गरज झालेली आहे, कनेक्टिव्हिटी झालेली आहे. म्हणजे लक्षात घ्या, काही दिवसानंतर तर लक्षात, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण सोबत जीवनावश्यक मध्ये आहे. अरे काही लोकांना पाहणं करमत नाही, बरोबर आहे ना, करमत नाही, पण मोबाईलच नाही म्हणून. आणि कधी कधी कोणाला फोन नाही आला, मेसेज दिले, वाटते अरे खाऊन मोबाईल तर खराब नाही का, कंपनीचा तरी आला पाहिजे बा, भले कोणाचा येऊ नाही येऊ. बरोबर आहे. काही लोकांच्या स्वयंघोषित कंपनी आहे, बरोबर आहे ना. हा, तर असो, मुख्यमंत्री सिद्धरामय्या लक्षात घ्या, तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी जागतिक साम्य ऑस्ट्रेलियाच्या मॉडेलच्या धर्तीवर, बघा ऑस्ट्रेलियामध्ये अशा प्रकारचा आपण केलेला आहे जगामध्ये, आपण याच्या धर्तीवर भारतामध्ये सुद्धा असं करण्याचं पहिलं राज्य आहे, जो म्हणजे कुठलं आहे, कर्नाटक राज्य, की जे काही लहान मुलं आहे 16 वर्षाखालील त्यांना सोशल मीडियावर बंदी आणण्याचा प्रयत्न करत आहे. आता याचं कारण आहे बघा, आज आपण इन्स्टा आहे, फेसबुक आहे, त्याचबरोबर काय आणखी इन्स्टा आहे, आणखी काय स्नॅपचॅट आहे, आणखी ट्विटर आहे, टेलिग्राम आहे, आणखी चॅट जीपीटी आहे, बरोबर आहे. टेलिग्राम हा अभ्यासाचं साहित्य आहे, सगळ्या टेलिग्रामवर अभ्यासाचं आहे, पण काही टेलिग्रामवर काही पिक्चर सुरू झालेले आहे. पिक्चर बस पोट्टे बस, धुरंधर आला की नाही आला, धुरंधरनं पाहून टाकला कालच आला रे, बरोबर आहे. तिला कमवत द्या जरा असं. पण इकडे आमचे धुरंधर एवढे खतरनाक आहे ना, काल आज धुरंधर तू आज 5 लागते बा, विशेष नाही. आज काही लोकांनी काल डाउनलोड करून ठेवला, कारण आज शनिवार आहे. लॉर्ड हार्डिंग दुसऱ्यानं, नारायण मेघाजी लोकांना तुमच्यासाठी रविवारसाठी मागणी केली सुट्टीची, उद्या विशेष नाहीये. बस काही लोक तो आराम भाव, रविवार आहे, बरोबर आहे. परंतु आपल्या इकडे रविवार नाही आहे, मग त्याच्यात काही लोक नाहायला जायचे, मास्तर ठेवते जाते लेक्चरला का जा बरोबर आहे. मग काही लोक शिवाय मारते, पण मास्तर कधी कधी बिमार पडून जाते, काही लोक खुश होते. असो, तर लक्षात घ्या, तर या ठिकाणी 16 वर्षाखाली मुलांचा बघा मानसिक स्वास्थ्य बिघडू नये, मानसिक स्वास्थ्य. आणि दुसरी गोष्ट माहिती आहे का, याच्यामुळे चिडचिड निर्माण होत आहे, मोबाईलचा किंवा सोशल मीडियाचा जास्त वापर केल्यामुळे चिडचिड निर्माण होत आहे. त्याचबरोबर मुलं एकलकोंडी बनत आहे, त्याला कोणीच लागत नाही. मला सांगा ना, एखादा मुलगा जर रडत असेल किंवा एखादी मुलगी जर रडत असेल 4-5 वर्षाची, आणि त्याला पहिले काय लागत होतं, आई लागत होती, बाप लागत होता, किंवा त्याला एखादा चॉकलेट वगैरे लागत होतं, आता त्याला काय पाहिजे, मोबाईल, मोबाईल पाहिजे. लक्षात घ्या ना, म्हणजे ह्या महत्वाच्या गोष्टी आहे. आणि आपण सुद्धा मोठमोठे लोक मोबाईलच्या आधीन इतकं झालो. अरे काही लोक गाडी चालवताना सुद्धा मोबाईल कंटिन्यू, काही लोक तर जेवण करताना असं पात्र आहे, ती खालून मांजर खाऊ राहिली तरी पत्ता नाही लागत, बरोबर आहे ना. इतकं आहे, काही लोक आधीन झालेले आहे मोबाईलच्या. पण शेवटी कसं आहे, पहिले दारू वेडे होते, नंतर बाई वेडे झाले, आता मोबाईल वेडे झाले, बरोबर आहे ना. एक एक वेळ भारताला लागू राहिला. आणि मोबाईल वेळ हे माहित आहे का, मोबाईल वेळ हा सगळ्यात मोठा वेळ आहे, सगळ्यात. कारण माहिती आहे का, दारू काही 24 तास पित नाही, बरोबर आहे. बाईचं वेळ काही 24 तास राहत नाही. काही राहते एखादा येड 1857चा प्रेमवाला, आता तो नाही आहे. आता बस भेटली, हा कशी आहे, काय झालं, मग नंतर टाटा बाय बाय, बरोबर आहे. रोहित माहिती आहे सगळ्या गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या तुम्ही. तर 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर काय केलेली आहे, आपण बंदी केलेली आहे. पुढे चला, पुढे बघा, धूम्रपान निषेध दिन. धूम्रपान बघा, धूम्रपान आरोग्यासाठी घातक आहे. तंबाखू असेल, गुटखा असेल, चैनी असेल, खैनी असेल, तंबाखू असेल, बरोबर आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, धूम्रपान हे माहिती आहे का, जेवढं स्वतःसाठी घातक आहे तेवढं दुसऱ्यासाठी आहे. सिगारेट, समजा आपण जर एखादा माणूस जर पित असेल ना, समजा हे माणूस सिगारेट पित आहे, याच्या शेजारी तू उभा आहे, तर तुला त्रास होते. त्याला जेवढं पिणारे जेवढं त्रास नाही आहे, तेवढं आरोग्य तुझं बिघडते. पण आपण तिथं बोलू नाही शकत, बंद करणं, कारण तिथं वाद होते, बरोबर आहे ना. तुम्हाला काही व्यसन करायचं असं. दुसरी गोष्ट, आपण खर्रा, तंबाखू, गुटखा पच थुकत राहते लोक, बरोबर आहे ना. आता काही लोकांचा ते थुंकी फेकण्यामुळं आपल्या तोंडावर येऊ शकते, किंवा हवेतनी त्या ठिकाणी काही निर्माण होऊ शकते. हे घातक आहे, शरीराला काय आहे, घातक आहे. आणि तुम्हाला माहित आहे, धूम्रपान निषेध दिन तुम्हाला थीम आहे, 11 मार्च हा धूम्रपान निषेध दिन आहे. बघा, मार्चचा दुसरा बुधवार रोजी हा साजरा केला जातो. अ स्मोक फ्री लाईफ स्टार्ट्स विथ अ स्मोक फ्री डे. लक्षात घ्या, धूम्रपान निषेध दिनाची सुरुवात 1984 मध्ये युके मध्ये झाली, आणि हा दिवस साजरा करायची संकल्पना प्रथम ऍश वेनसडे या दिवशी राबवण्यात आली होती. लक्षात घ्या. आता धूम्रपान हे आरोग्यासाठी घातक आहे, आणि यासाठी धूम्रपानचा दिवस लक्षात घ्या, 11 मार्च हा धूम्रपान निषेध दिवस म्हणून. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण धूम्रपान निषेध दिन कार्यक्रम आपण बघितला, आणि धूम्रपानामुळे नेमकं आपल्या आरोग्यावर काय होतो, परिणाम होतो. आणि जागतिक आरोग्य संघटनेने असं सांगितलेलं आहे,
तंबाखू, गुटखा, खर्रा किंवा सिगारेट हे अल्कोहोलपेक्षाही घातक आहे. अल्कोहोलपेक्षाही घातक आहे. काही लोकांना माहित असेल, त्यांचे मित्र, मैत्रीण, सहकारी तशा प्रकारचे असेल आणि तुम्हाला माहित आहे याच्यामुळे माणूस पूर्ण वीक होतो. बघा आतमधून पूर्ण पोखरला जातो आणि यापासून थोडंसं अलर्ट राहायचं. जागतिक किडनी दिवस बघा, जागतिक किडनी दिवस 12 मार्च 2026. बघा 2006 मध्ये इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजी या संस्थेनं आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ किडनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिवस सुरू करण्याचा काय आला उद्देश ठरवला. बघा किडनी, जागतिक किडनी दिवस महत्वाचा आहे. आपल्याला संपूर्ण आरोग्यामध्ये किडनीचे म्हणजे मूत्रपिंड महत्व अधोरेखित करणे आणि जगभरात वाढत चाललेल्या किडनीच्या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करणे. बघा सगळं शोषण करून घेते किडनी. शरीरातलं जे काही पोषक द्रव्य आहे ते शोषण्याचं काम हे किडनी करत असते. आणि तुम्हाला माहित आहे किडनीमध्ये जर तुम्हाला अति जास्त कुठल्याही गोष्टी जर गेल्या अनावश्यक घटक, तर या ठिकाणी तुम्हाला माहित आहे काही लोकांना किडनीचा स्टोन तयार होतो. तुम्हाला माहित आहे किडनीमध्ये जर काही अनावश्यक घटक जर गेले समजा, तर आपल्याला काय काय त्रास होतो. युरिनद्वारे आपल्या सगळे इन्फेक्शन व्हायला लागतात, बरोबर आहे. याच्यावर डॉक्टर काय करतात, काही इलाज तुम्हाला करतात. विशेषतः तुम्हाला माहित आहे किडनीचे आजार तुम्हाला माहित आहे सतत काही लोकांना दुखत राहते. एका साईडनं दुखत आहे, इथंच दुखत आहे बाबा, बरोबर आहे. प्रत्येकाचे आजार ठरलेले आहे की बाबा नेमकं कुठं काय होते बाबा. बघा डाव्या साईडला काय होईल, उजव्या साईडला काय होईल, बरोबर आहे. मागं बॅक पेन तुम्हाला आहे. आता लक्षात घ्या कमरेपासून पूर्ण बॅक पेन आहे, हा सुद्धा किडनीचा त्रास राहू शकते. तुमचं पूर्ण पाठ दुखत आहे, किंवा हातापायात मुंग्या आहे, हा सुद्धा हार्टचा प्रॉब्लेम आहे, हार्टचा. आता तुम्हाला असं वाटतं बा छाती दुखली म्हणजे हार्टचा प्रॉब्लेम आहे, असं अजिबात नाही. हेवी ऍसिडिटी होणं म्हणजे हार्टचा प्रॉब्लेम निर्माण होणार. हातापायात कंटिन्यू मुंग्या येणं किंवा तुम्हाला चालताना दाप येणं सुद्धा हार्टचा प्रॉब्लेम आहे. सोबत तुम्हाला लघवी व्यवस्थित होत नाहीये किंवा तुम्ही साधारणतः 5-6 घंट्यानंतर बघा तुम्ही उन्हाळ्यात हा त्रास होतो की तुम्ही लघवीला जात नाहीये. काही लोक पाणी कमी पितात आणि युरिनला जात नाही, युरिन इन्फेक्शन होते. वारंवार जर तुम्ही जर समजा जर गेला नाही बाथरूमला समजा, तर तुम्हाला काय होईल, या ठिकाणी सोडियम हा साठवून राहील आणि सोडियम जास्त साठवून राहील तर तुम्हाला युरिनिया तयार होईल आणि याच्यामुळे काय होते तुमचे हातपाय दुखायला लागतात, पाय विशेषतः, आणि थंडी सुद्धा वाजते. लक्षात घ्या याला म्हणतात युरिन सॅच्युरेशन, आपण याला म्हणतो, याला युरिन इन्फेक्शन सुद्धा म्हणतो. आता युरिन इन्फेक्शन म्हणजे आपण सार्वजनिक शौचालय वापर केले याच्यामुळे होते अशातलं नाही, बरोबर आहे. परंतु बहुमूत्रता पण घातक आहे. काही लोक 1 तासात 1.5 तासात कंटिन्यू हे नाही. आता काही लोक बघा रात्री एकदा जर झोपला 10 वाजता तो डायरेक्ट सकाळी 7 वाजता जातो, इतकं नसावं. रात्री झोपताना मधातनी तुम्ही पाणी सुद्धा पिलं पाहिजे, पाणी सुद्धा तुम्ही मधातनी उठून तुम्ही पिलं पाहिजे. आणि सायन्स तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून असं म्हणते 6 घंट्यानंतर तुम्ही उठून काहीतरी खाल्लं पाहिजे. आता उठल्यानंतर 2 वाजता बसला मसोबा खाले तर आपले लोक वेगळंच समजत. कारण मला सांगा ना, जो एखादा व्यक्ती 9ला जेवला तो दुपारी 1ला किंवा 2ला जेवत आहे. काही लोक तर 7ले जेवू राहिले, 6ले 8ले, तो डायरेक्ट दुपारी 1 वाजता, बरोबर आहे. थोडस आहार जे आहे कमी कमी का असं ना, पण हे असं पाहिजे. परंतु आपण ते काही आरोग्याचे तथ्य आपण काही फॉलो करत नाही आणि आपल्या भारतात त्या गोष्टी आपण फॉलोच नाही करत, म्हणून आपल्याला बरेचसे आजार आपल्याला होतात. म्हणून किडनी तुम्हाला माहिती आहे सगळे पोषक द्रव्य आपल्याला घेते. बघा अन्नाद्वारे पाण्याद्वारे सगळ्या गोष्टी शोषण करण्याचं काम किडनी तुम्हाला करण्याचं काम करते आणि किडनीचं आपल्या शरीरामध्ये अतिशय महत्वाचं काम आहे. आणि याच्यामुळे तुम्हाला माहित आहे याच्या जागृतीविषयी आपल्यासाठी 12 मार्च हा दिवस साजरा करण्याचा ठरवलेला आहे. बघा साधारणतः थीम बघा 2026 ची थीम आहे. थीमवर प्रश्न आपल्याला विचारतात आणि दिवस विचारतात. बघा किडनी हेल्थ फॉर ऑल ऍडव्हान्सिंग इक्विटेबल, लक्षात घ्या. ऍसेस टू केअर अँड ऑप्टिमल मेडिकेशन प्रॅक्टिस, लक्षात घ्या. सर्वांसाठी किडनी आरोग्य, सर्वांना उपचाराची समान संधी आणि उत्तम औषधोपचार पद्धती मिळवून देणे. किडनीचा त्रास तुम्हाला जास्त औषध गोळ्या घेतल्यामुळे सुद्धा होऊ शकतो. जास्त औषध गोळ्या, लक्षात घ्या. सायन्स म्हणजे किंवा मेडिकल सायन्स मध्ये किंवा आयुर्वेदिक मध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्ही औषध मेडिसिन घेणं हे शरीरासाठी हार्मफुल आहे. दुसरी गोष्ट, काही न पिता आपण कंटिन्यू पाणी पित राहणे. काही लोक तर डायरेक्ट वरून धडधड 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 टाकीत फेकत आहेत पाणी. अबे टाका आहे का तो? अबे बस ग्लास घे, ग्लासनं पाणी पी, ग्लासनं नसेल पी, बॉटलनं तोंड लावून बॉटलनं पाणी पी. आणि दुसरी गोष्ट बसून तर पी. इथंच मग चालला फास्ट मध्ये जेवण करू आला, चालताना बस एकदम भरभर भरभर चालला. बघा आला रूमवर लायब्ररीतून भर उन्हातनी, बसलाही नाही, लगेच हात धुतला जेवायला बसला, त्यानंतर जेवला गरम गरम, चालला पाणी पिऊन थंडगार पळत पळत. अबे शरीर आहे का मशीन आहे? आणि आपल्याला माहिती का बटन दाबल्यावर लगेच पाहिजे काम.
काही लोकांचा चावाचाही कंटाळा येतात, किती चावत राहा म्हणते, बरोबर आहे. आणि काही काही लोकांना सगळ्याच गोष्टीचा कंटाळा येते, सगळ्यात. आता काय सांगावं, बाकीच्या गोष्टी सांगत नाही, बरोबर आहे. जागतिक किडनी दिवस सर्वांसाठी, आरोग्य सर्वांसाठी महत्वाचा म्हणून जागतिक किडनी दिवस आहे 12 मार्च. याची थीम लक्षात घ्या, थीम तुम्हाला विचारले जातात, तर या संदर्भाचं 12 मार्च. चला पुढचं न्यूज बघा. भारतातील पहिले इच्छामरण. बघा, इच्छामरण उत्तर प्रदेशमध्ये या प्रकारचं पिटिशन दाखल करण्यात आली होती इच्छामरण संदर्भाचं. आणि या ठिकाणी तुम्हाला माहित आहे, बऱ्याच दिवसापासून बेडवर म्हणजे कोम्यात गेला, वरून उडी टाकल्यामुळं माडीवरून. आणि या ठिकाणी तुम्हाला माहित आहे, राणा हरीश राणा भारतातील पहिले इच्छामरण साठी काय केलेलं आहे, यांनी अपील केलेलं आहे. आता यापूर्वी सुद्धा केलेलं आहे. तुम्हाला माहित आहे अरुणा शहानबाग केस तुम्हाला माहित आहे, पिंकी डॉटर. लक्षात घ्या, अरुणा शहानबाग तुम्हाला माहित आहे, जे काही पुण्यातला KM हॉस्पिटल या ठिकाणची जे नर्स होती, स्टाफ नर्स, या संदर्भाचा इच्छामरणसाठी आहे. भारतामध्ये इच्छामरण नाहीये, पण भारतानं इच्छामरण संदर्भाचा 2016-17 मध्ये काही गोष्टी सुधारित बाबी आपण केल्या होत्या. त्यासाठी वयाचं एक शिफारस होती, आणि तो ऍक्टिव्ह किंवा पॅसिव्ह राहील. समजा औषध, इंजेक्शन, गोळ्या हे देऊन सुद्धा त्याच्यामध्ये काही प्रतिसाद होत नसल, तर याला काय करा, याला मरण्याची काय द्या, परवानगी द्या. परंतु शेवटी माहित आहे का, एखादा माणूस लहानपणापासून बोलत जरी नसेल तर त्याला मारा वाटते का, नाही मारा वाटत. तुम्हाला माहित आहे, ते आनंद पिक्चर पाहिला असेल, मुन्नाभाई MBBS, बरोबर आहे. आता तो माणूस सेन्सिटिव्ह होता, डोळ्यातून त्याच्या पाणी यायचं, बरोबर आहे, पण तो माणूस चुपचाप राहायचा. आता हे आजारच आहे. त्यानंतर तुम्हाला तो आपला स्वप्नील जोशीचा एक पिक्चर आहे, आणि ते काय कोणती हिरो आहे ती, स्वप्नील जोशी सोबत राहते ती जास्त, सई तामणकर, बरोबर आहे, सई तामणकर. लक्षात घ्या, या दोघांचा एक जबरदस्त पिक्चर आहे. त्याच्या सई तामणकरच्या मिस्टरला एक आजार होतो, आणि त्याला कळतं की बाबा या दोघांचं काहीतरी आहे, आणि तो आल्यानंतर ते फक्त रडतो, तो बोलत नाही, कितीतरी दिवसपासून तो बेडवर राहतो. तर आता असे पेशंट यांना मारायचं नाही, पण ज्यांना असह्य वेदना होत आहे, असह्य वेदना, जसं की तुम्हाला माहित आहे, एखादा पिसाळलेलं कुत्रा असेल त्याला आपण मारून टाकतो, कारण त्याच्यामुळे त्याला वेदना नाही, पण दुसऱ्याला वेदना होऊ शकते. तसंच तुम्हाला माहित आहे, एखादा व्यक्ती आहे की त्याचा खूप त्रास होत आहे, ते त्रास आपण पाहू शकत नाही, तर अशासाठी आपण इच्छामरण उत्तर प्रदेशमध्ये आपण सुरू केलेलं आहे. लक्षात घ्या, या राज्यानं काय केलं, पिटिशन केलं होतं त्या हरीश राणाच्या व्यक्तीनं. लक्षात घ्या, 2013 मध्ये 4थ्या मजल्यावरून पळून ते कोमात गेले होते. 4थ्या मजल्यावरून ते पडले, काही कारण असेल, आणि ते पडले. सध्याचे त्यांचे वय 32 वर्ष आहे, गाझियाबाद मध्ये ते राहत आहे. आता बघा, निर्णयात स्वरूप पॅसिव्ह इथोनेशिया म्हणजेच औषधे किंवा जीवनावश्यक प्रणाली फिडिंग ट्यूब बंद करणे आणि नैसर्गिक पॅनल तयार करणे. नैसर्गिक पॅनल म्हणजे बघा, तुम्हाला अन्न जर जात नसेल तर बाह्य नलिकाद्वारे सुद्धा तुम्हाला अन्न दिले जाते. तुम्हाला दुसरी गोष्ट, तुमचं रक्तप्रवाह जर नॅचरल होत नसेल तर तुमचं बायपास होते, बाहेरून नळ्या टाकले जातात, पाईप सगळे. बघा, पहिले सुरुवातीला तर असे प्लास्टिकचे पाईप टाकतात. तुमच्या शरीरातील जर कोलेस्ट्रॉल वाढलं समजा, बरोबर आहे, तर तुम्हाला या ठिकाणी काय करेल, प्लास्टिकचे पाईप टाकले जाईल. पण प्लास्टिकची नळी लहान पडलेली आता, तर ओपन हार्ट सर्जरी, डायरेक्ट बायपास, बाहेरूनच सगळे. युरिनचं पण तसंच, बरोबर आहे. म्हणजे शरीर बघा, आपलं शरीर हळूहळू, तुम्हाला माहित नाही तुम्हाला काय होईल भविष्यात, मला काय होईल हे मला माहित नाही. आज आपण कशा प्रकारे आपण बिगाड करू शरीराचं, हे भविष्यात आपलं काय होणार आहे, याचा परिणाम पडणार आहे. पैसा उपयोगी येत नाही, नातेसंबंध उपयोगी येत नाही, शरीर जहान आहे तो जहान आहे म्हणतात ना, पण याचा आपल्याला किंमत आज कळणार नाही, ते भविष्यात त्याची कळल जेव्हा वय चाललं जाईल. माहित आहे का, माणूस आयुष्यभर पैसा कमवतो आणि नंतर आरोग्य समाजासाठी पैसा खर्च करतो. आता तुम्ही पण पैसा कमवण्याच्या मागे लागणार, आणि नंतर 50च्या नंतर संपूर्ण आरोग्य सांभाळण्यासाठी पैसा आपण ओतणार. आज पैसा नाही आहे म्हणून खात नाही, आणि उद्या पैसा आहे पण आरोग्य वाचवासाठी खायचं नाही. प्रॉब्लेम तो आहे. आज गोड खा वाटते, तिखट खा वाटते, आंबट खा वाटते, तुरट खा वाटते, खारट खा वाटते, पण खात नाही. काऊन? पैसा नाही आहे. तरी गरजेचं आहे, मर्यादेच आहे. उद्या पैसा आहे, अरे भाऊ खायला नाही मटण खाऊ नाही शकत नाही का, मला हार्ट अटॅक आलाय, अरे घे ना पुरणाची पोळी, गुलाबजामुन, रसगुल्ले, शुगर आहे ना रे, खायची इच्छा तर लई आहे. आज इच्छा आहे, आज इच्छा आहे, पण तेव्हा नाही. लक्षात घ्या ह्या सगळ्या गोष्टी. आणि तुम्हाला माहिती आहे, सर्वात जास्त शुगरचे, मधुमेहाचे पेशंट भारतात वाढत आहे. आणि पोरं हो, पोरींनो, मधुमेह जर असेल ना, प्रजनन क्षमता सुद्धा विकास होत नाही. हे लक्षात घ्या. ज्याला शुगर आहे तो मेला ठार लाईफ मधून, बाकी काही असलं चालेल,
शुगरवाला माणूस याला जिंदगीत कुठल्याच कामी राहू शकत नाही, भविष्यात नाही. हे फार महत्वाचे आहे. शुगर दिसायला एवढं सोपं वाटतं, तेवढं सोपं नाहीये. मग शुगर सर कमी कसं करायचं सर, हार्ट अटॅक पासून कमी करायचं? अरे काहीच नाही रे, बंद करणं, गाड्या बिड्या चालत जाय ना मस्तपैकी, झालं. शुगर लेवल जेवल्यानंतर लोक डायरेक्ट झोपतात. अरे मला सांगा ना, शुगर लेवल इथंच इन्सुलिन संपर्क द्रव्य चालत नाही. चाला ना तुम्ही, चालल्यामुळे सगळं धावा लागत नाही किंवा ते दगड उचला लागत नाही जिम मध्ये जाऊन, तिच्यामुळे शरीराला व्याधी होतात. फक्त चाला. अरे भाजीपाला आणायचा आहे पैदल जा, क्लासला जायचा आहे पैदल जा, हॉस्पिटलमध्ये जायचं आहे पैदल जा, जेवढं पैदल चालता येईल तेवढं पैदल चाला. फक्त एकच करा, बाकी काहीच नका करू. आणि तुम्ही जर पायी चालला तर सगळं शरीरातलं शरीर व्यवस्थित चालते, बाकी दुसरं काहीच होत नाही. तर बघा या ठिकाणी तुम्हाला माहित आहे, हे इच्छा मिळवण्यासाठी यांनी याचिका दाखल केली आणि यानुसार काय होतात, जे रुग्ण बरे होण्यास काय होत नाही किंवा वेदना प्रचंड आहे आणि पालकाने सन्मानाने मरणासाठी याचिका दाखल जर केली असेल तर याला सर्वोच्च न्यायालय काय देते, परवानगी. न्यायमूर्ती परिदावाला आणि न्यायमूर्ती विश्वनाथ या खंडपीठानं याला परवानगी दिलेली आहे. बघा आता भारतामध्ये इच्छा मरण कायद्यास परवानगी भेटलेली आहे. यापूर्वी 2016-17 मध्ये सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला होता, वय वर्ष 80 पेक्षा जास्त, वय वर्ष 80 पेक्षा जास्त ज्याचं वय असेल त्याला इच्छा मरणाची परवानगी द्या. पण आता असं नाही केलंय. ज्याला असह्य वेदना होत आहे आणि पालकांनी जर अर्ज असा केला तर आपण त्याला इच्छा मरणाची परवानगी देऊ शकतो. कारण एखाद्या माणसाला खूपच त्रास होत आहे. बघा आपल्याला बी कधी कधी आपल्या घरात एखादी आजी असेल किंवा आजोबा असेल किंवा आपली आई आहे किंवा आपला बाप आहे. बघा लहानपणापासून आपल्या बापाला आपण पाहतो, आपल्या आईले पाहतो, आणि त्या आईला जर खूप त्रास होत असेल असं वाटते, मराव तर कोणाचीच आई किंवा कोणाचा बाप कोणालाच वाटत नाही, पण कधी कधी असं वाटते माझ्या आईला माझ्या बाबाला खूप त्रास होत आहे, तो जर गेला तर खूप चांगलं बा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रभर ते झोपत नाही, तडपत आहे. माहितीये का, माणूस काहीच नाही करू शकत. त्या काळात माणूस सहज रडतो, कारण ती वेदना बघून ती जेवण जात नाहीये, जेवण धकत नाहीये, त्यांना ते त्रास होतो. ज्याच्या घरात नाही आहे त्यांना ते माहित आहे. हा ज्यांच्या घरात जो असतो ना त्यांनाच माहित आहे हे त्रास, बाकीच्यांना माहित नसते काय काय त्रास आहे. दुसरी गोष्ट, एखादा मुलगा असेल, आता तुम्हाला काही जरी झालं तर तुमचे आई वडील जगू नाही शकणार, जगू नाही शकणार. बाकीचे लोक तुम्हाला सोडून देतील, बाकीचे सोडून देतील तुम्हाला. हा पोरगा जर किती बी एखाद्या सुंदर पोरीसोबत प्रेमात असेल ना, लग्न जरी केलं असेल ते सोडून जाईला, पण याची आई वडील याला सांभाळतील. याची आई, याचा बाप शेवटपर्यंत या पोराला या दवाखान्यात नाही त्या दवाखान्यात नाही, हे लोक साथ नाही सोडत. आणि म्हणून तुम्हाला माहित आहे, पण त्याच्या वेदना बघून घरच्यांना त्रास होतो आणि हे वेदना त्याच्या शरीराला होत आहे. म्हणून असह्य वेदना जर होत असेल तर या ठिकाणी फक्त इच्छा मरणाची परवानगी भारत सरकारनं देण्याचा सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय झालेला आहे. म्हणून इच्छा मरणासाठी हरीश राणा यांनी काय केली होती, पिटिशन दाखल, त्याच्या वतीने त्याच्या पालकांनी काय केली होती, पिटिशन दाखल केली होती. पुढे आंतरराष्ट्रीय मलारिया दिवस, इंटरनॅशनल मलारिया दिवस महत्वाचा आहे आणि या संदर्भात तुम्हाला माहित आहे एक परिषद, आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद आपली झाली 2026 ला. बघा मलेरिया आपल्याला सर्वात जास्त आजार होताना आपल्याला दिसत आहे. 7 मार्च ते 9 मार्च 2026 या ठिकाणी परिषद झालेली आहे, नवी दिल्ली, भारत. बघा आयोजक भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ICMR अंतर्गत कार्यरत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च NIMR, बरोबर आहे. मुख्य विषय बघा, थीम डिस्कवरी, डेव्हलपमेंट अँड डिलिव्हरी ड्रायव्हिंग मलेरिया, इलिमिनेशन अँड बियॉन्ड, शोध, विकास आणि वितरण, मलेरिया निर्मूलन आणि त्यापुढील वाटचाल. मलेरिया मुक्त करायचं आपल्याला, मलेरिया मुक्त. बघा अलीकडे तुम्हाला माहित आहे मलेरियाचा पेशंट वाढताना दिसत आहे. बघा एवढं आपण फवारणी करतो, गावागावात मलेरियाचं झालं नाही पाहिजे. कशामुळे होतं, कुठल्या डासामुळे होतो, कुठली माशी आहे, अॅनाफिलस. लक्षात घ्या, अॅनाफिलस डासाच्या मादीपासून आपल्याला काय होतो, मलेरिया. लक्षात घ्या. आणि एकापासून संप्रेषण दुसऱ्याला हे होतो. हे जर माशी एकाला चावली नंतर दुसऱ्याला चावली तर दुसऱ्या व्यक्तीला होती, पहिल्या व्यक्तीला नाही. लक्षात घ्या. म्हणून या प्रकारचं अॅनाफिलस नावाची जी काही मादी आहे तर याच्यापासून तुम्हाला काय होतो, मलेरिया. आणि याच्यामुळं हे मुक्त व्हावं, मलेरिया मुक्तसाठी परिषद आयोजन करण्यात आलेली आहे 7 ते 9 मार्च 2026 ला नवी दिल्लीला आंतरराष्ट्रीय परिषद आहे. बघा जागतिक मलेरिया दिन हे 25 एप्रिल आहे. जागतिक मलेरिया दिवस हा 25 एप्रिल आहे आणि जागतिक आरोग्य दिवस हा 7 एप्रिल आहे. बघा जागतिक मलेरिया दिवस 25 एप्रिल 2025 संकल्प बघा, युनायटेड अगेन्स्ट मलेरिया. लक्षात घ्या, मलेरिया विरुद्ध एकत्र. बघा असा सहभाग या परिषदेत स्वित्झर्लंड, थायलंड, अमेरिका, जपान यासारखे विविध देशाच्या तज्ञांनी काय घेतलेला आहे, सहभाग घेतलेला आहे. जी आता नवी दिल्लीला परिषद होत आहे. लक्षात घ्या महत्वाची, त्याच्यामध्ये बरेचसे राष्ट्र आहेत.
बघा 2026 पर्यंत मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 2016च्या तुलनेत 90% कमी करण्याचे लक्ष ठेवले आहे. बघा आता 2016च्या तुलनेत 2026 मध्ये मलेरियापासून आपल्याला मुक्ती मिळायची आहे. बघा हळूहळू पेशंट कमीच होत आहे, लोक जागून चाललेले आहे, परंतु याच्यावर पूर्णपणे नियंत्रण आपल्याला मिळत नाहीये. आता यासाठी काही घोषित वर्ष महत्वाचे काही आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मलेरिया हा संपूर्ण राष्ट्रामध्येच आहे. आज एवढं आपण स्वच्छता पाळतो तरी सुद्धा मलेरियाचे पेशंट देशादेशामध्ये तुम्हाला सापडतात, परंतु 2030 पर्यंत संपूर्ण भारतातून मलेरिया हद्दपार करायचं भारताचं उद्दिष्ट आहे. 2030 पर्यंत 2047 पर्यंत HIV मुक्त भारत करायचा आपल्याला. 2047 पर्यंत 2035 पर्यंत पोलिओ मुक्त भारत आपल्याला करायचा. 2014ला घोषणा केली होती WHO न, पण नंतर आपला पेशंट आढळला त्यामुळे ती घोषणा आपण रद्द करावी लागली. असे बरेचसे आजार आहेत, याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आता जगामध्ये HIV वर औषध निर्माण करून नाही झालं. तर या ठिकाणी असं काही वातावरण आहे की ते वातावरणामुळे ते औषध एकत्र मिक्सचर होत नाही. त्यामुळं मंगळयान चंद्रयान जे मोहीम आहे ना, हे वर लक्षात घ्या, अवकाशात या प्रकारचं औषध तयार करण्यासाठी प्रक्रिया करणार आहे सायंटिस्ट लोक, कारण ते भूगर्भात होत नाहीये. जे काही तुम्हाला चुंबकीय लहरी आहे याच्यामुळे ते होणं शक्य नाही, ते एकत्र मिक्सर होणार नाही. दोन जे गोष्टी आहे औषधं ते दोन्ही एकत्र मिक्स करावं लागते आणि त्यामुळे तुम्हाला HIV वर काय होईल, पूर्णपणे मात करता येईल, पण ते होत नाही जमिनीवर. मग आता अवकाशात नाही, आता याचा संशोधन अवकाशात चालू आहे की हे दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्र मिक्सर करायच्या आणि त्याच्यानुसार काय होईल, तुम्हाला त्याच्यापासून पूर्णपणे काय करता येईल, मुक्त करता येईल. बघा तुम्हाला अँटीबायोटिकचं औषध असते, अँटीबायोटिक आपण घेत असतो, तर अँटीबायोटिक मध्ये एक लिक्विड देत असतात आणि एक पावडर देतात. आता काही लोक एकत्र मिक्स करून देतात, ते गोष्ट वेगळी आहे. ते दोन्ही काय करायचं, ते लिक्विड आणि पावडर ते एकत्र करायचं, ते मिक्स करायचं, नंतर ते काय होते प्रक्रिया करते. हे ओरिजिनल अँटीबायोटिक. पण अलीकडे कमी डोजवाले डॉक्टर लोक काय करतात, आपल्या इकडे वापरत नाही, डायरेक्ट एकत्र ते लिक्विड आणि अँटीबायोटिकची पावडर ते एकत्र देतात. म्हणजे तुम्हाला व्हायरल असते आणि अँटीबायोटिक म्हणजे कशामुळे झालं काय सांगता येत नाही. ऊन वारा पाऊस कशामुळे आहे, अँटीबायोटिक असं कुठलंही इन्फेक्शन असेल तर हे दूर होण्याचा प्रयत्न आहे, पण त्यानं झालंच नाही तर कुठलं तरी इन्फेक्शन आहे, मग युरिन चेक करा किंवा ब्लड चेक करा, ते नंतर त्या गोष्टी ते पुढची प्रक्रिया आहे. तर या प्रकारच्या गोष्टी आपण ते भारतानं जमिनीवर करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु HIV सारख्या रोगावर आपण भूगर्भात करू शकत नाही, म्हणून अवकाशात ते प्रयोग करत आहोत. महाराष्ट्र ग्रीन हायड्रोजन धोरण, बघा देशातील पहिले राज्य आहे ज्यानं ग्रीन हायड्रोजन धोरण लागू केलं आहे. बघा साधारणतः ग्रीन हायड्रोजन पॉलिसी आपण काय केलेलं आहे, बायोगॅस त्याचबरोबर ग्रीन हायड्रोजन, जे की तुम्हाला माहित आहे सर्वात महत्वाचं पवनचक्क्या, त्याचबरोबर घरातला जो काही गोबर गॅस, त्याचबरोबर कचरा, याच्यापासून कंपोस्ट खत, त्याचबरोबर याच्यापासून गॅस निर्मिती, बरोबर आहे, त्याला म्हणतात हायड्रोजन. लक्षात घ्या, ग्रीन हायड्रोजन गॅस. आता तुम्हाला माहित आहे रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट, जे काही कचरा आहे म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू निर्माण जसं आपण करतो, म्हणजे जो काही वेस्ट नाही, रॉ मटेरियल, बरोबर आहे, गटारीतलं पाणी असेल, त्याचबरोबर तुम्हाला कचरा असेल, त्याचबरोबर शेण असेल, पालापाचोळा असेल, हे सगळं एकत्र करायचं आणि याच्यापासून हायड्रोजन एनर्जी तयार करायची. काय तयार करायची, हायड्रोजन एनर्जी, आणि ह्याच्यापासून आपली ऊर्जा निर्माण करायची आहे. आणि असा प्रकल्प निर्माण करणारं भारतातलं पहिलं राज्य आहे तो म्हणजे महाराष्ट्र आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्यानं अशा प्रकारचं हायड्रोजन पॉलिसी राबवण्याचं एक निर्णय घेतला, हे चांगली गोष्ट आहे. आता मला सांगा, पहिले आपल्या घरी बायोगॅस होते, ज्याला आपण गावरान भाषेत म्हणतो गोबर गॅस, बरोबर आहे, गोबर गॅस. लक्षात घ्या, हे पहिले होतं प्रत्येक लोकांच्या घरी, आणि तेव्हा या सिलेंडर नव्हतं आपल्या येतो, पण तेच चालायचं, बरोबर आहे ना. परंतु लक्षात घ्या, अशा प्रकारची आपण काऊन सोडलं बाबा, कारण आपण इथेन मिथेन ब्युटेन आयसोब्युटेन प्रोपेन याच्यावर आपण डिपेंड झालो, बरोबर आहे, आणि याच्यामुळे आपण या गोष्टीकडे आपण वळलो. परंतु परत आपल्या ज्या काही पारंपरिक गोष्टी आहेत याच्याकडे वळण्यासाठी महाराष्ट्र शासनानं हा निर्णय घेतलाय, म्हणून ही ग्रीन हायड्रोजन पॉलिसी राबवणारं पहिलं राज्य म्हणून महाराष्ट्र राज्य आहे. पुढे चला, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026. धर्म स्वातंत्र्य, बघा आर्टिकल 25 ते 28 राईट टू रिलिजन प्रत्येकालाच आहे, धार्मिक स्वातंत्र्य. लक्षात घ्या, 25 ते 28 प्रत्येकाला धर्माचा स्वातंत्र्य आहे. जर कलम 25 काय म्हणते, प्रत्येकाला धर्म स्वीकारण्याचा किंवा धर्म त्याग करण्याचा स्वातंत्र्य आहे, पण जबरदस्तीनं जर कोणी कोणाचा धर्म स्वीकारण्यास काय करत असेल, दबाव टाकत असेल, तर त्याच्यावर काय करण्यात येईल, कारवाई करण्यात येईल. पण आता काय केलं, या प्रकारचं विधेयक सादर करणारं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र. म्हणजे एखाद्या मुलानं किंवा एखाद्या मुलीनं धर्म बदलला, पण त्याच्यावर दबाव होता,
असं त्याच्या बहिणीनं, त्याच्या भावानं, त्याच्या आईनं, त्याच्या बापानं, त्याच्या नवऱ्यानं, त्याच्या बायकोनं, आजीनं, आजोबानं कोणी जर तक्रार केली शासनाजवळ तर त्यांच्यावर दंडात्मक फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. समजा या पोरानं धर्म बदलला पण ह्याच्या घरच्या लोकांना मान्य नाहीये तर याच्यावर मग दबाव कोण टाकला बा त्यांच्यावर कारवाई. बरोबर आहे. आजपर्यंत काय होतं की ह्या व्यक्तीने जर धर्म स्वीकार देत नसेल किंवा धर्मासाठी दबाव आणत असेल तर हा तक्रार करू शकला असता किंवा कोणीतरी पाहणार याच्यासाठी काही कारवाई झाली नाही. पण आता कारवाई होईल. आता काय होईल? कारवाई होईल. या प्रकारचा फौजदारी कायदा आणणारा महाराष्ट्र हे पहिलं काय बळजबरीने फसवणूक प्रलोभन किंवा दबाव किंवा विवाहाच्या आमिषाने होणारे बेकायदेशीर धर्मांतर किंवा मग ते धर्माच्या नावाखाली लव जिहाद हे ते अशा प्रकारचं प्रेम प्रकरण करून बाबा धर्म बदल हे कर ते कर ते काही गोष्टी आहे. बरोबर आहे. आता बघा मुलीला त्याचं नाव त्याचं आडनाव लग्नानंतरही बदललं नाही तरी चालते. दुसरी गोष्ट त्याचा जात त्याचा धर्म लग्नानंतरही नाही बदललं तरी चालते. काही कंपल्शन नाही आहे. पहिले होतं किंवा नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर सगळंच बदलून टाकायचं काहीच नाही राहिले. बापाचं नाव नाही नावही नाही आपलं स्वतःचं आणि आडनावही नाही. आयुष्यभर ज्याचं नाव होतं त्याचं नावच बदलून टाकी. तिकडे एखादं नाव दुसरंच होऊन जा. बरोबर आहे. आता समजा हे खुशी नाव असेल. बरोबर आहे. खुशीचं नाव दुसरंच पाहून टाकलं कोमल पाहून टाकलं. ए कोमल ही कोण आहे कोमल तूच आहे ना कोमल. बरोबर आहे. म्हणजे बघा त्या पोरीनं 25-30 वर्ष खुशीच्या नावानं जगाचं नंतर 30व्या वर्षी दुःखी करायचं कोमल करून. बरोबर आहे. आता काय कोमल आहे का? जेव्हा कोमल होत तेव्हा खुशी म्हणे. बरोबर आहे. आता जेव्हा दुःख आहे तेव्हा कोमल म्हणून राहिले. बरोबर आहे ना. तर हे सगळं बदल बापाचं नाव पण बघा हा भारत सरकारने दिलेला निर्णय. तुम्हाला धर्म बदलायची गरज नाही तुम्हाला जात बदलायची गरज नाही. दुसरी गोष्ट लग्नानंतर पोराची जात किंवा पोरीची जात बापाची ठेवायची की आई ठेवायची हेही स्वतंत्र ठेवलेलं आहे. हेही स्वतंत्र ठेवलेलं आहे. आता तुमच्या टीसीवर सगळ्यांच्या आईचं नाव कंपल्सरी आहे पूर्ण नावात. कारण मला सांगा ना तुम्ही काय फक्त एकाचे आहे का बापाचं नाव आईचं नाव काऊन? मेन योगदान कोणाचं आहे? आईचं आहे. आईचं नाव नाही राहिलं पाहिजे का? मग तुम्ही लिहिताना पण लिहिता फक्त एकच नाव काय तुझं पूर्ण? अबे नाव सांग ना. सोहन सुधरला. सोहन उषा प्रमोद नन्नावरे. नाहीतर पहिले काय म्हणत होता? सोहम प्रमोद नन्नावरे. बरोबर आहे ना. याच्यावर ऑब्जेक्शन गेले. एकाच माणसाचा लेकरू कसा? बाई नसताना फक्त बाप्याचाच लेकरू कसा? पिटिशन दाखल केल्या महिला मंडळाने. बरोबर आहे. यातना सण आम्ही करायचा आमचं नाव नाही आमच्या पोरासमोर. बरोबर आहे. प्रत्येक आपल्याला माता आहे. आपल्या आईचं नाव आपल्या समोर असलंच पाहिजे ना. आता आपण काऊन टाकत नव्हतो तसं शाळेत नव्हतं ना तर आपल्याला काय आहे? बरोबर आहे ना. आपल्याला जसं सांगितलं लहानपणापासून तसं आपण लिहित गेलो. अशा प्रकारचं काही नव्हतं. शाळेत जर आपण पूर्ण आपल्या आईचं नाव लिहिलं समजा तर हे चुकलं असतं. बरोबर. बाबाचंच नाव आपल्याला होतं पण आता आईचं आणि बापाचं दोघांचं हे चांगला निर्णय. काही काही निर्णय चांगला आहे. बरोबर आहे. तर बघा तर या प्रकारचा कोणी जबरदस्तीने किंवा दबावानं जर कोणी काही करत असेल तर या प्रकारचं. परंतु मला असं वाटत नाही की धर्मासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करतात पण काही ठिकाणी होत असत किंवा मग काही लोक स्वतःच फसवणूक करत असेल. नोकरी भेटते लग्न होते काही गोष्टी होते बा त्यामुळे कोणी धर्म बदलत असेल तर ती गोष्टी वेगळी आहे. तर अलीकडे काही राहिले नाही धर्म कोण बदलत आहे काही नाही. परंतु यासाठी मग महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्याचा विधेयक कायदा हे महाराष्ट्राने काय केलेला आहे? लागू केलेला आहे. पहिलं राज्य आहे. पुढे बघा चंदीगड पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश. बघा अलीकडे बरेचसे राज्य साक्षर होत आहे पूर्ण. केरळ हा पहिलं राज्य आहे पूर्ण साक्षर. सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा आहे पूर्ण साक्षर. भारतातला पूर्ण साक्षर जिल्हा महाराष्ट्रातला सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग पहिला साक्षर जिल्हा. पहिला राज्य संपूर्णपणे साक्षर केरळ. आता पहिला केंद्रशासित प्रदेश तो म्हणजे चंदीगड. बरोबर आहे. हरियाणा आणि पंजाब दोघांची संयुक्त राजधानी असलेलं शहर चंदीगड याला पूर्णपणे साक्षरचा दर्जा आपण दिला. तर भारतातील पूर्णपणे साक्षर राज्य कोणते आहे? मिझोरम गोवा त्रिपुरा हिमाचल प्रदेश लक्षात घ्या लडाख अलीकडे तुमचे पूर्णपणे साक्षर झालेले घोषित राज्य आहे. बरोबर आहे. सर्वात पहिले तर तुम्हाला माहित आहे सर्वात पहिले जे हे साक्षरता मोहीम राबवायच्या पहिले केरळ आहे सर्वात पहिले. पण आता मिझोरम गोवा त्रिपुरा हिमाचल प्रदेश लडाख लक्षात घ्या पहिले पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश तुम्हाला या ठिकाणी बनण्याचा प्रयत्न चालू आहे. बघा लडाख पहिला बनला आता चंदीगड बनला दुसरा आहे. पहिला बनला लडाख आता चंदीगड हे काय झाला केंद्रशासित प्रदेश जो की पूर्णपणे काय आहे साक्षर आहे. दुसरी गोष्ट ज्यावेळेस हा दर्जा सुरू झालेला आहे बघा 5-5 वर्षाचा हा आराखडा असतो पण सर्वात पहिल्यांदा साक्षर होणारा केरळ आहे जो 5 वर्षाच्या पहिले जे काही आपण एज्युकेशन पॉलिसी सुरू केली 2000 ला
कधी सुरू केली होती? 2000ला. एज्युकेशन पॉलिसी सर्व साक्षर अभियान, बरोबर आहे. स्कूल चले हम, हे तुम्हाला अटल बिहारी वाजपेयीने एक गाणं लिहिलं होतं, बरोबर आहे. तर त्या प्रकारचं स्कूल चले हम या प्रकारचं गीत आणि संपूर्ण भारतामध्ये साक्षरता अभियान राबवायचं होतं, सर्व शिक्षा अभियान. त्याच्यामध्ये तुम्हाला केरळ पहिला आला होता. आता अलीकडे मिझोरम, गोवा, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश आणि चंदीगड. तर चला, जागतिक ग्राहक हक्क दिवस 2026 15 मार्च हा जागतिक हक्क ग्राहक दिवस म्हणून साजरा केला जातो. आता ग्राहकांना सगळ्या सोयी सुविधा मिळाव्या. तुम्हाला माहित आहे, राष्ट्रीय ग्राहक कायदा कधी आहे? 1986. भारतामध्ये 1986 ला राष्ट्रीय ग्राहक दिवस आपण आहे. आणि जागतिक ग्राहक हक्क दिवस 15 मार्चला आपण सुरू करण्याचा, ग्राहकाला प्रत्येकाच्या समस्या जाणून घेण्याचा, बघा, प्रत्येकाचा भाव करण्याचा अधिकार आहे. तुम्ही म्हणसाल आपण भाजीपाल्याचा भाव करतो, सोन्याचा भाव नाही करत. काऊन नाही करत? दुसरी गोष्ट, तुम्ही डॉक्टर जवळ गेले तर डॉक्टर सोबत भाव कोण नाही करत? सर 500 रुपये 300 रुपये घेऊन टाका. मेडिकल वाल्या गोळ्याजवळ, मेडिकल जवळ मला सांगा, दुकानात जर तुम्ही गेले, समजा शेंगदाणे काय किलो आहे, हे कसं आहे, हे कसं आहे, ते ना भाऊ जरा असं बरोबर आहे ना. मग डॉक्टर जवळ जाताना किंवा मेडिकल जाताना काऊन नाही म्हणत, ए भाऊ 50 रुपयाच्या गोळ्यावर 40 लावून दे ना. 51 रुपये जरी होत असेल तरी 1 रुपया सोडत नाही, बरोबर आहे. पण 49.25 रुपये होत असेल तरी ते 50 घेते. 75 पैसे चालले गल्ल्यात. डीमार्ट वाले 75 पैसे घेऊन राहिले. 75 पैसे म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. 50 पैसे, 75 पैसे, 50 पैसे, 75 पैसे असे चालले. दिवसभरात ते किती चालले? मग पेट्रोलवर बी माहिती आहे का, कमाई हेच आहे. पेट्रोल पंप माहिती आहे का, या पॉइंटवरच कमाई आहे. थोडासा पॉइंट कमी टाकणे, थोडासा पॉइंट कमी टाकणे. अरे 50 पैसे 1 रुपया, 50 पैसे 1 रुपया, 50 पैसे 1 रुपया, 1 रुपया जरी त्याचे वाचले ना, दिवसभरातून 500 ग्राहक केले तर 500 रुपये इथं, आणि बाकीचा फालकाला डायरेक्ट बटन दाबून करतो, ती गोष्ट वेगळीच. पगारावर नाही, पेट्रोल पंपावर पगारासाठी नसते. 8,000 10,000 हा विचार करू नका. वरची जी आहे ना कमाई, त्याच्यावर काम आहे. पण त्याच्यात पाहिजे शार. आणि समोरचे जर पोट्टे, काही लोक तर पाहतही नाही रे, मोबाईलवर राहते, पेट्रोल टाकलं झालं काय, चालला, बरोबर आहे. पण काही लोक, भाऊ चालू कर, 0 कर, पहिले थांब जरासा, गडबड करू नको. बरोबर पाईप चालू दे आतमध्ये. त्यानंतर ते 0 थांबला, आता 100 रुपयाचा घेतला आपण, थांब, ते पाईपातलं टाक, बरोबर दाबते, ट्रिगर दाब, बरोबर आहे. हा इकॉनॉमीचा लई तज्ञ आहे. काही लोक राहते पूर्णपैकी, कारण त्या पाईप मध्ये राहते ना, पाईप इथंच बंद झाला, तिथं तुमचा 100 झाला, पण त्या पाईप मध्ये 20 रुपयाचं पेट्रोल त्या पाईप मध्येच आहे. ते प्रत्येकाचं राहते ना. हेच तर कमाई आहे त्याची. मग हे कमाई आहे, कारण बटन तिथे थांबला, पेट्रोल इथपर्यंत सोडलं ना, आणि ते बटन काय करते, लगेच तिथं पाहिजे 100चा आकडा, आणि इथून ते सोडून देते. पाईपातलं त्यांचं असं जर दाबून ठेवलं ना, तो चमचा असा प्रकारचा, ते राहते दाबून, बरोबर आहे. आलं निरंजन, ते जर दाबला, बरोबर आहे. तुम्ही पेट्रोल पंपवर जाऊन बघा, प्रत्येकाने पेट्रोल जेव्हा भरताना तुम्ही ते व्यवस्थित फक्त 0चा आकडा बघू नका, हे बघा. पण ते पेट्रोल पंपावर तुम्ही जास्त बोलले, येडा आहे का बी, तू जाईल ते चांगला जाईल ते, असं काही लोक बोलते. पण आपण बोललं पाहिजे. पुढे चला, जागतिक ग्राहक हे संपूर्ण थीम आहे. सेफ प्रोडक्ट्स, कॉन्फिडंट कंझ्युमर, सुरक्षित उत्पादने, आत्मविश्वास पूर्ण ग्राहक. तुम्हाला माहित आहे, कालच आपण अंड्याच्या उत्पादनासंदर्भाचं उत्तर प्रदेश पहिलं राज्य आहे की ज्यानं अंड्या संदर्भाचं काय केलं, कायदा केला की याचं मॅन्युफॅक्चरिंग कधीची आहे आणि एक्सपायरी कधीची आहे, प्रत्येक अंड्यावर लिहा. एक अंड्याची लाईफ 5 दिवस आहे, परंतु दुकानात 15-15 दिवस राहते. माहित, एका महिन्याचे अंडे राहते लोक, तरी लोकांना काय वाटतं, पण याच्यावर लिहिलं पाहिजे ना एक्सपायरी डेट. मग हे लिहितच नाही. बाकीचे आपण सगळेच बघतो एक्सपायरी किती आहे, काय आहे. अरे एवढंच काय, भविष्यात तर भाजीपाल्याची पण एक्सपायरी पाहावं लागेल आपल्याला. आलू किती दिवसापासून आहे, कांदा किती दिवसापासून आहे. आता आलू काय तसाच दिसते, आलू जरासा नरम होऊन जाते, चिमून जाते जरासा, पण आलू आहेच मार्केटमध्ये किती दिवस. कांदा आहे, लसूण आहे, अरे त्या गोष्टी बी काही गोष्टी राहिल्या पाहिजे. घरात मी चटणी पावडर वापरतो ना, ते बी किती दिवस वापरली पाहिजे. जरी आपण मिरचीतून कांडून आणलं समजा 2-2 वर्ष, काही लोक बस बाहेर काही काम नाही आहे, 1 वर्षाची चटणी एकदा भरून घेतो डब्यात, काही खराब होते, ती खराब होते, लक्षात घ्या. आणि चटणीपेक्षा हिरवी मिरचीच वापरा असं सायन्स म्हणते. हिरव्या मिरच्यातच भाज्या खाव्यात, कारण ऍस्कॉर्बिक आम्ल मिळते हिरव्या मिरचीत. हिरव्या मिरची खाणं चांगलं आहे, नाहीतर आता अर्धा किलो जाऊन खाऊ नका. सर न सांगितलं बा हिरव्या मिरची ऍस्कॉर्बिक आम्ल भेटते, लक्षात घ्या.
शरीरातलं लक्षात घ्या. आपण हिरव्या मिरच्या खाल्ल्यामुळं आपलं रक्त प्रक्रिया व्यवस्थित सुरळीत चालते, तो फ्लो व्यवस्थित होते. हे कायम लक्षात घ्या तुम्ही. जागतिक ग्राहक हक्क दिवस, ज्ञानपीठ पुरस्कार महत्वाचा पुरस्कार लक्षात घ्या. 2025 2026 मध्ये जाहीर झालेला आहे ज्ञानपीठ पुरस्कार. तमिळ साहित्यिक व गीतकार आर वैरामुत्तू लक्षात घ्या, यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. साहित्यिक व गीतकार बघा, तिसरे साहित्यिक आहे तमिळमधले तिसरे साहित्यिक आहे ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार आहे. सर्वात महत्वाचा पुरस्कार आहे, तमिळ भाषेमध्ये त्यांना मिळालेला आहे. बघा, अतुलनीय योगदानासाठी, साहित्यातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार भेटला. ज्ञानपीठ पुरस्कार मिळणार ते तिसरे तमिळ साहित्यिक आहे. यापूर्वी PV अकिलन 1975 ला तमिळ भाषेतला व्यक्ती, त्यानंतर DJ काथन 2002 ला त्यांना मिळाला. म्हणजे हे तिसरे व्यक्ती 75 2002 ला, आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला आता 2026 ला जाहीर झाला 25 चा पुरस्कार आर वैरामुत्तू यांना तामिळ पुरस्कार प्राप्त व्यक्ती कितवे? तिसरे व्यक्ती. पुढे चला, पुरस्काराचे बघा स्वरूप 11 लाख रुपयाची रोख रक्कम आहे. मागील वर्षाचे विजेते बघा, आता हा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहे. लक्षात घ्या, हा 60वा आहे, लक्षात घ्या. आणि 59वा होता ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ला याला 2024 ला भेटला. या 58वा ज्ञानपीठ पुरस्कार होता उर्दू कवी गुलजार, बरोबर आहे. आणि जगद्गुरु रामभद्राचार्य, ते जगद्गुरु लक्षात घ्या. कवी गुलजार तर सर्वांना माहित आहे. रामभद्राचार्य ते टीव्ही चॅनलवर बघा, असं थोडस ते आंधळा असलेला एक महाराज तुम्हाला ते दिसल, भद्राचार्य. तर यांना काय मिळालंय? ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आहेत. तर 59वा 60वा आणि 58वा हे 2-3 पुरस्कार लक्षात घेऊन जायचं. तुम्हाला ज्ञानपीठ पुरस्कारावर 100% प्रश्न विचारला जाईल. आता बघा, महाराष्ट्रातील आजपर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लोक 4 मराठी लोकांना भेटलाय. बघा, हे पण आपल्याला पाठ करून जायचं आहे. बघा, सर्वात पहिल्यांदा वि. स. खांडेकर यांना भेटला ययाती कादंबरीसाठी. ययाती 1974 ला. ययाती कादंबरी प्रत्येकाने वाचावी, जबरदस्त कादंबरी आहे. पुढे बघा, वि. वा. शिरवाडकर यांना आपण लक्षात घ्या 1987 ला संपूर्ण साहित्यासाठी त्यांना भेटलं. विदा करंदीकर 2003 ला संपूर्ण साहित्यासाठी. आणि भालचंद्र नेमाडे संपूर्ण साहित्यासाठी. त्याची महत्वाची कादंबरी होती कोसलाकार म्हणतात भालचंद्र नेमाडे यांना. आणि 4 लोक आहेत महाराष्ट्रातले, वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे, लक्षात घ्या. आणि आर वैरामुत्तू या तामिळ रायटर तिसरा व्यक्ती आहे ज्याला 60वा पुरस्कार भेटला. कितवा? 60वा ज्ञानपीठ पुरस्कार. हे आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या किती लोकांना? 4 लोकांना. मराठी लोकांना किती? 4 मराठी लोकांना हा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय. आता थोडस ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती आपण घेऊया. बघा, दरवर्षी हा ज्ञानपीठ या सांस्कृतिक संस्थेद्वारे दिला जातो पुरस्कार. याची स्थापना 1961 ला झालेली आहे. 1961 ला ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना झालेली आहे 1961 ला. आणि तुम्हाला माहित आहे, शाहू शांती प्रसाद जैन यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. बघा, दुसरी गोष्ट, पहिला ज्ञानपीठ पुरस्कार जी शंकर कुरूप, मल्याळम कवी, बरोबर आहे. आणि त्यांचा ओढा कुझल या काव्यसंग्रहासाठी भेटलाय. मल्याळम कवीला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला, लक्षात घ्या. 1982 पर्यंत पुरस्कार हा लेखाच्या विशिष्ट साहित्यासाठी दिला जात असे, मात्र आता संपूर्ण साहित्याच्या योगदानासाठी दिला जातो. म्हणजे त्याच्या कारकिर्दीतील जेवढे त्याने साहित्य लिहिले त्या साहित्याच्या योगदानासाठी त्याला काय जातो? पुरस्कार. म्हणजे त्याने कुठल्या प्रकारची कामगिरी केली तर हे संपूर्ण 1961 ला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. याचा 11 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. भारतातला साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे. भारतातला साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार, त्याचं नाव आहे ज्ञानपीठ पुरस्कार, बरोबर आहे. भारतातला सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न, महाराष्ट्राचा महाराष्ट्र भूषण, बरोबर आहे. तर या प्रकारचं चित्रपटातला तुम्हाला माहिती आहे ऑस्कर आहे, जगातला नोबेल आहे साहित्य क्षेत्रातला. आणि भारतातला कुठला आहे? दादासाहेब फाळके चित्रपट गौरव पुरस्कार. तर या प्रकारचे विविध पुरस्कार, त्याचं ज्ञानपीठ पुरस्कार. पुढे राष्ट्रीय लसीकरण दिवस 16 मार्च. बघा, लसीकरण दिवस तुम्हाला माहिती आहे, विविध प्रकारचे लसीकरण तुम्हाला व्हॅक्सिनेशन केले जाते. लहान मुलगा झाल्यानंतर त्याला विविध बघा, कावीळ असेल, घटसर्प असेल, बरोबर आहे. त्याचबरोबर धनुर्वात असेल, पोलिओ असेल, सगळ्या प्रकारचे लस. त्याला हिपॅटायटिस बी, तुम्हाला ही सुद्धा त्याला लस दिली जाते. B12 लस दिली जाते. का बरं दिली जाते? कारण त्याचं आरोग्य परिपक्व राहावं. आणि हे सगळं मोफत मध्ये आहे. सगळं तुमच्या अंगणवाडीमध्ये, तुमच्या गावातल्या PSC मध्ये, सरकारी दवाखान्यामध्ये, नाहीतर मग प्रायव्हेट मध्ये तुम्हाला भेटू शकते पैशासाठी. पण गोरगरिबाचे मुलं सुद्धा सशक्त व्हावे. नाहीतर या लसीची किमती जर तुम्ही मार्केटमध्ये जर गेलात 2000, 3000, 4000, 5000 अशा तुम्हाला लसीची किमती आहे. पण तो गोरगरीब माणूस देऊ शकतो का? नाही देऊ शकत. म्हणून 15 मार्च हा नॅशनल व्हॅक्सिनेशन डे आहे. 16 मार्च लक्षात घ्या. आणि याचं महत्व काय? आरोग्य परिपूर्ण करणे यासाठी आहे.
बघा याची सुरुवात 1995 झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे सर्वात पहिल्यांदा आरोग्य संघटनेनं भारताला पोलिओ मुक्त म्हणून अभियान राबवलं होतं आणि आपण 2014ला काय झालं होतं पोलिओ मुक्त. WHO ने भारताला पोलिओ मुक्त केलं होतं. पश्चिम बंगालमध्ये एक पोलिओचा पेशंट आढळला, नंतर आपण पोलिओ मुक्त झालो नाही. 1995ला लसीकरण मोहीम राबवली आपण आणि त्यामुळे 16 मार्च हा दिवस राष्ट्रीय लसीकरणाचा दिवसाचा आहे. हे थीम विचारतात पोरं. बघा 2020-21ला प्रश्नपत्रिकेत मी याच्या थीम विचारलेले आहे. बघा 2026 ची थीम बघा, इम्युनायझेशन फॉर ऑल इज ह्युमनली पॉसिबल. सर्वांसाठी लसीकरण मानवी दृष्ट्या शक्य आहे. बघा या थीमचा मुख्य उद्देश तंत्रज्ञान आणि मानवी जिद्दीच्या जोरावर जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत विशेषतः दुर्गम भागातील लोकांपर्यंत लस पोहोचवणे हा आहे. बघा 2025 ची थीम 24, 23 आणि 22. बरं हे का बरं दिलेलं आहे? कारण थीम विचारलेलं आहे. तुम्ही जर प्रश्नपत्रिका जर बघितल्या थीम विचारलेलं आहे. आता हे जीएस मध्ये झालेलं आहे 25, 24, 23, 22. लक्षात घ्या, व्हॅक्सिनाइज वर्क फॉर ऑल, लस सर्वांसाठी कार्य करते. बघा 24चा बघा, इम्युनायझेशन फॉर ऑल इज ह्युमनली पॉसिबल. 24चा परत तुम्हाला हे रिपिटेशन आहे. त्यानंतर 2023 व्हॅक्सिनेस वर्क फॉर एव्हरीवन, परत प्रत्येकासाठी लस कशी आहे उपयुक्त आहे. जसं कोविडच्या काळात पण आपण व्हॅक्सिनेशन केलं होतं, बरोबर आहे. ते पण शासनाने तुम्हाला फ्रीमध्ये दिली होती. शासनाने तुम्हाला फ्रीमध्ये दिली होती, कारण जर पैशाने जर म्हणलं तर सर्वसामान्य लोकांना शक्य नव्हतं. म्हणून लक्षात घ्या 16 मार्च हा व्हॅक्सिनेशन दिवस 1995 पासून सुरुवात केल्यामुळं हा दिवस आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्र पहिला आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राची कॉम्पिटिशन असते. महाराष्ट्रातील साखर उत्पादनाचे जिल्हे सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर इकडे सर्वात जास्त आहे. पण तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त किंमत साखरेच्या ऊसाला कोल्हापूरच्या ऊसाला, कारण इथच्या ऊसामध्ये साखर जास्त आहे. आणि साखर कारखाने तिथे जवळ पाहिजेत, नाही तर साखर काय होईल, ऊस कोरडा होईल आणि त्याच्यामुळे काय होईल, संपूर्णपणे सुकून जाते. बघा ऊसाचा रस शरीरासाठी आरोग्यासाठी सर्वात चांगला आहे सध्या. आईस्क्रीम, लस्सी, बदाम शेक, फालुदा हे जे आहे ना सगळे बोगस आहे. मार्केटमध्ये हे सगळं पावडरनं तयार होत आहे. तुम्ही जर ज्यूस प्यायला गेलात, पायनॅपल नाहीच राहत, लिक्विड राहते, दूध देते टाकून. पायनॅपल ज्यूस, अरे भाऊ त्याच्यापेक्षा घेणं टरबूज घे, खरबूज घे, त्याचे सोडून दे रे ऊस. ऊसासारखं तुम्हाला नाही, लिंबू सरबत पी, उन्हाळ्यातली सर्वात चांगला आहे. आणि त्याच्यापेक्षा गावरानीला मट्टा घेणं भाऊ, अन्न दही आण, साखर टाकतात ती जिरो घोटत राहीन पिऊन टाक, घरगुती इलाज आहे. परंतु आपण हे करत नाही. आपल्याला वाटते बाबा बाहेरचा आपण बदाम शेक घेऊ, आपण लस्सी घेऊ, आपण आईस्क्रीम खाऊ. हे सगळ्या आईस्क्रीम तुम्हाला माहित आहे पावडरच्या तयार करत आहे. एवढा दूध भेटते का येईल? आणि मला सांगा 10 रुपयाची तुम्हाला काय एवढ्या क्रीमची तुम्हाला कुल्फी देणार आहे का? छोटे लाल मोठे लाल 10 रुपयाचं दूध लेगा पहा बरं किती येते. आणि त्याचा तुम्हाला पेढा खवा बनवून बापरे मलाई कुल्फी. कोणती कुल्फी? मलाई भेटेल का? नाही, शक्यच नाही. म्हणून हे सगळ्या लक्षात घ्यायचं. तर साखर उत्पादन महाराष्ट्र राज्य कसं आहे प्रथमवर गेलेलं आहे. पुढे साहित्य अकादमी पुरस्कार विजेता लेखक आहे राजू बाविस्कर. बघा साहित्यकृती काळ्या निळ्या रेषा, त्याचा आत्मचरित्र आहे काळ्या निळ्या रेषा. साहित्य अकादमी पुरस्कार साहित्य क्षेत्रातला महत्वाचा पुरस्कार आहे. हा पुरस्कार 31 मार्च 2026 रोजी एका विशेष सोहळ्यात त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. लक्षात घ्या, कोणाला? राजू बाविस्कर यांना. पुढे बघा साहित्य अकादमी पुरस्काराची स्थापना 1954 ला झाली आणि 1956 पासून नोंदणी झाली. याची काय झाली? नोंदणी झाली. रवींद्र भवन नवी दिल्ली या ठिकाणी याचं काय आहे? मुख्यालय आहे. साहित्य क्षेत्रातला पुरस्कार देण्यात आला साहित्य अकादमीचं, तुम्हाला माहित आहे. या ठिकाणी विजेता लेखक आहे राजू बाविस्कर. 1954 ला साहित्य अकादमीची स्थापना नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे. पुढे साहित्य अकादमीतले पुरस्कार विजेते आहे पहिले मराठी साहित्यातले. बघा पहिले मराठी विजेते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, पहिल्या महिला विजेत्या इरावती कर्वे आणि अलीकडे विजेते कृष्णात खोत. बरोबर आहे. हे बरेचसे साहित्य अकादमीचे काय आहे? विजेते आहे. शेवटचं न्यूज आहे आपली सेबीचे कार्यकारी संचालक. सेबीची स्थापना 1988 ला आहे. 1992 ला याला घटनात्मक दर्जा भेटला सेबी या संस्थेला. आणि महत्वाची संस्था आहे इन्व्हेस्टिगेशन करणारी. आणि तुम्हाला माहित आहे या ठिकाणी याचे नवीन अध्यक्ष डॉक्टर सदानंद दाते 4 मार्च 2026 रोजी यांनी आपला काय केलंय? पदभार स्वीकारला. अध्यक्ष तुम्हाला विचारतात, प्रत्येकच संस्थेचे अध्यक्ष तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बघा बरोबर, या महिन्यातल्या या आठवड्यातल्या महत्वाच्या घडामोडी इथपर्यंत आपण बघितलेल्या आहे. बरोबर आहे. बाकीच्याही न्यूज तुम्ही जेव्हा बसाल तुम्हाला कंटाळा आला तर हे न्यूज तुम्ही ऐकत राहणे. जर बघा करंट दुर्लक्षित करून ठेवू नका, फुकटाचे मार्ग आहे.
बघा इकॉनॉमी असेल, पॉलिटी असेल, सायन्स असेल, मॅथ असेल, वाचून लक्षात येत नाही, पण करंट वाचा, लक्षात येते. फुकटाचे मार्क आहे. ज्याला गणित जमत नाही त्यांनी करंट सोडू नका, ज्याला सायन्स जमत नाही त्यांनी करंट सोडू नका. कारण ज्याला सायन्स जमणारच नाही त्यानं कितीही जरी केला तर जमणारच नाही, आणि ज्याला गणित जमणार नाही त्याला जमणारच नाही. कसं तरी जेवढे भेटते तेवढे घे बाबू. 5ही मार्क भेटले 7ही भेटले त्याच्यात खुश राह. बरोबर आहे ना. ज्याला सायन्स मध्ये जमतच नाही, 5 भेटले 7 भेटले खुश राही ना. काय पाहिजे पूर्ण की पूर्ण ते सोडून बाकी धुवून आपण कमी जास्त करून घ्यायचं. म्हणजे बघा एखादा बॉलर जर चांगला असेल तर त्याला विकेट नाही द्यायची, त्याच्या ओव्हरमध्ये कमी धावसंख्या काढायचे. बरोबर आहे ना. भले षटकार चौकार मारू नका, विकेट देऊ नका. तसंच आहे इकडे पण. एखादा विषय जर कठीण आहे त्याला पूर्णपैकी सोडू नका, जेवढे भेटल त्याच्यात खुश राहा. बाकीचे काय करायचा, स्ट्राईक रेट वाढून टाकायचा. ओके. या प्रकारचे करंट घडामोडी तुम्हाला जर सगळ्या बघायच्या असेल तर पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही काय करायचं, सोबत राहायचं आहे आणि संपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहील. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.